अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 यालाच व्यवहारामध्ये ॲट्रॉसिटी या नावानं ओळखलं जातं। हा ॲट्रॉसिटी अधिनियम काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। हा अधिनियम करण्याची आवश्यकता का भासली, हा अधिनियम करण्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे हेही आपल्याला या ठिकाणी अगोदर जाणून घ्यावं लागेल। आणि उद्देश जाणून घेण्याच्या अगोदर या अधिनियमाची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल। 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। 1950 पासून भारताच्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 17 मध्ये तरतूद करण्यात आली की अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि अस्पृश्यतेचं पालन करणारी व्यक्ती ही शिक्षेला पात्र असेल आणि त्या संदर्भातले कायदे संसदेनं लवकरात लवकर केले पाहिजे। आणि या आर्टिकल 17 ला अनुसरूनच मग केंद्र शासनानं 1955 मध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मंजूर केला आणि अस्पृश्यतेची शिकवण देणाऱ्या किंवा अस्पृश्यतेचं पालन करणाऱ्या कृतींना ह्या 1955च्या या नागरी हक्क संरक्षण कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली। पण 1970 आणि 1980च्या दशकामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या व्यक्तींच्या विरुद्ध घडणाऱ्या अपराधांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती। विशेषतः दक्षिणेकडील काही राज्य आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तरेकडील काही राज्य उदाहरणार्थ बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या प्रवर्गातील व्यक्तींच्यावर अत्याचारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती। प्रसार माध्यमांमध्ये याबाबत वाच्यता होऊ लागली होती। याशिवाय भारताच्या संसदेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या संरक्षणाकरता स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा आणि त्या कायद्यामध्ये या व्यक्तींच्या विरुद्ध अपराध करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली। आणि यालाच अनुसरून मग 1990च्या दशकामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या संरक्षणाकरता हा स्वतंत्र अधिनियम 1989 मध्ये मंजूर करण्यात आला। आणि हा अधिनियम मंजूर करता असताना हा अधिनियम का मंजूर करण्यात आला याबाबतची कारणही यामागचे उद्देशही त्या अधिनियमामध्ये स्पष्ट करण्यात आले होते। या अधिनियमाचा उद्देश सांगत असताना त्यामध्ये असं सांगितलं की हा अधिनियमाचा उद्देश काय असेल। ह्या अधिनियमाचा उद्देश असणार आहे SC आणि ST व्यक्तींच्यावर जे अत्याचार घडतात त्या अत्याचारांना प्रतिबंध करणं। ह्या अत्याचारांच्या बाबत जे खटले न्यायालयामध्ये दाखल केले जातील त्या खटल्यांची सुनावणी ट्रायल ही त्वरित व्हावी याकरता विशेष न्यायालयांची स्थापना करावी। ज्या व्यक्तींच्या बाबत अत्याचार घडलेला असतो, अपराध घडलेला असतो अशा पीडित व्यक्तींना न्याय किंवा पुनर्वसन याची तरतूद करणं आणि या कायद्याच्या अंमलबजावणी करता योग्य आणि परिणामकारक तरतुदी करणं हा या अधिनियमाचा उद्देश आहे। बघा, ॲट्रॉसिटी अधिनियम इतर अधिनियमापेक्षा थोडासा वेगळा वाटतो। भारतामध्ये सर्वात जास्त चर्चा कोणत्या अधिनियमाची होत असेल तर ती म्हणजे ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 या कायद्याची सर्वाधिक चर्चा होत असते। मग आता हा कायदा काय आहे हे बघण्यापूर्वी आपण या कायद्याची वैशिष्ट्ये समजून घेऊया की हा कायदा नेमका तरतूद कशा करतो। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या विरुद्ध जे घडणारे अपराध आहेत त्या अपराधांच्या करता हा कायदा तरतूद करतो। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा की घडलेले अपराध किंवा घडलेली घटना ही SC किंवा ST अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजाती यांच्या बाबत घडलेली असली पाहिजे आणि ज्या व्यक्तींनी तो अपराध केलेला असेल त्या व्यक्ती SC किंवा ST नसाव्यात तरच हा ॲट्रॉसिटी अधिनियम लागू होतो, अन्यथा नाही। SC किंवा ST व्यक्तीनं अन्य एखाद्या SC किंवा ST व्यक्तीच्या बाबतीमध्ये या कायद्यामध्ये नमूद केलेली एखादी अपराधी कृती केली असली तरी त्या बाबतीमध्ये ॲट्रॉसिटी अधिनियम लागू होत नाही। त्याबाबत मग भारतीय दंड संहिता किंवा अन्य कोणत्याही कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती कृती अपराध ठरत असेल त्याप्रमाणे अन्य कायद्यांच्या तरतुदी लागू होतील।
ॲट्रॉसिटी कायद्याच्या, ज्याला आपण ॲट्रॉसिटी म्हणतो, ह्या ॲट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू होण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट की ज्या व्यक्तीच्या बाबत अपराध घडतो ती व्यक्ती ही SC किंवा ST असावी, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जातीची असावी, आणि ज्या व्यक्तीनं अपराध केल्याचा आरोप असतो म्हणजे आरोपी व्यक्ती हा SC किंवा ST नसला पाहिजे, तो SC ST नसावा, तरच या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात, हे सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता ह्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये ह्या अनुसूचित जाती जमाती किंवा अनुसूचित जनजाती यांच्या विरुद्ध घडणारे जे अपराध आहेत त्या अपराधांच्या बाबत कोणकोणत्या विशेष तरतुदी घेतलेल्या आहेत त्याचा अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण काय करूया, आढावा घेऊया. की या अधिनियमामध्ये ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या विरुद्ध घडणाऱ्या अपराधाच्या बाबत काही विशेष तरतुदी आहेत, त्या विशेष तरतुदींची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत की यामध्ये काय काय वेगळेपण आहे. जर काही तर इथं अपराध करणाऱ्या व्यक्तीला तर शिक्षेची तरतूद केलीच आहे, याशिवाय लोकसेवकानं त्याच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केला असेल तर तोही शिक्षेला पात्र ठरतो. याशिवाय या कायद्याप्रमाणे ज्या अपराध मांडलेल्या कृती आहेत त्या अपराध मांडलेल्या कृतींच्या किंवा अपराधांच्या बाबत खटले चालवण्यासाठी या कायद्याप्रमाणे एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालयाची तरतूद केलेली आहे. या न्यायालयामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता किंवा एकमेव विशेष सरकारी अभियोक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय या कायद्यामध्ये जर का एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अपराधाकरता एकदा दोषी ठरल्यानंतर पुन्हा तशाच स्वरूपाचा अपराध केला असेल तर त्याकरता वाढीव शिक्षेची तरतूद केलेली आहे. खटला चालवत असताना किंवा अपिलाची सुनावणी घेत असताना वेळेचं बंधन घातलेलं आहे. याशिवाय तपास करत असताना सुद्धा वेळेचं बंधन घातलेलं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या अपराधामुळे बळी पडलेल्या पीडित व्यक्तींचे आणि साक्षीदारांचे अधिकार आणि हक्क या कायद्यानुसार मान्य करण्यात आलेले आहेत. पुढचा मुद्दा अटकपूर्व जामिनाची तरतूद या कायद्यामधील अपराधांच्या बाबत लागू होत नाही. याशिवाय आणखीन एक महत्त्वाची तरतूद, चांगलं वर्तन ठेवण्याच्या अटीवर एखाद्या आरोपीला शिक्षा भोगण्यापासून सूट देण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. तो अधिकार ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीच्या बाबत वापरता येणार नाही अशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे. CRPCचं कलम 360 आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958च्या तरतुदी या कायद्यातील अपराधांच्या बाबत लागू होत नाही. याशिवाय जर का एखाद्या गावातील किंवा एखाद्या स्थानिक क्षेत्रातील रहिवासी जर का त्या अपराधामध्ये सहभागी असतील किंवा अपराधी व्यक्तींना आश्रय देत असतील किंवा पुरावा मिळू नये किंवा तपास योग्य रीतीने होऊ नये म्हणून पोलिसांची दिशाभूल करत असतील तर सामुदायिक दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. याशिवाय अपराध घडू नये म्हणून अपराध प्रवण क्षेत्र घोषित करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतच्या तरतुदी या अधिनियमाच्या बाबत लागू होतात. असा वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा ॲट्रॉसिटी, ज्याला आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 असं म्हणतो. आता या ठिकाणी एक शब्दप्रयोग वारंवार उच्चारतोय मी, अनुसूचित जनजाती. अनुसूचित जमाती हा शब्दप्रयोग आपण व्यवहारामध्ये वापरतो. व्यवहारामध्ये वापरला जाणारा हा अनुसूचित जमाती हा शब्दप्रयोग कायद्यामध्ये उल्लेखित नाहीये. अनुसूचित जनजाती यालाच आपण शेड्युल्ड ट्राईब ST हा प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो तो इथं गृहीत घ्यायचा आहे. अनुसूचित जमाती हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला नाही, हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं. आता हा वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा अधिनियम एकूण कलम 1 ते कलम 23 या कलमांचा मिळून बनलेला आहे. यामध्ये हा 6 प्रकरणांचा समावेश होतो. मूळची 5 प्रकरणं आहेत आणि अलीकडं 4A नावानं 2016 मध्ये हे प्रकरण या कायद्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा दुरुस्त्याही झाल्या. सन 2016 आणि सन 2018 ह्या दुरुस्त्याही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं आणि हा कायदा जाणून घेण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. हा संपूर्ण अधिनियम हा 23 कलमांच्या मध्ये विभागलेला आहे.
आता 23 कलमांच्या मध्ये हा विभागलेला अधिनियम अगोदर आपण एका स्लाइडमध्ये सगळ्या या अधिनियमाची सगळी कलम बघून घेऊया। ही सगळी कलम तुम्हाला एकाच स्लाइडमध्ये वाचायला मिळतील। ही सगळी कलम तुम्ही लेक्चर पॉज करून वाचू शकता। या सगळ्या 23 कलमांच्या बद्दल आपल्याला आता माहिती घ्यायची। आपण ही माहिती घेत असताना याची विभागणी 6 गटामध्ये करूया की जेणेकरून आपल्याला हे अधिनियम अतिशय चांगल्या रीतीने समजून येईल। प्रकरण 1 ते 5 या प्रकरणामध्ये विभागलेली ही जी प्रकरणं आहेत ह्या प्रकरणांची माहिती आपण 6 गटामध्ये घेऊया। पहिला गट आहे तो म्हणजे कलम 1 आणि कलम 2। ह्या दोन कलमांच्या मध्ये काय दिलंय? प्रारंभिक कलम 1 कोणत्याही कायद्याचं कलम 1 ज्याप्रमाणे नाव, विस्तार आणि प्रारंभ या शीर्षकानं असतं त्याच शीर्षकानं याही कायद्याचं पहिलं कलम आहे। कायद्याचं नाव काय? अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 असं या कायद्याला नाव असेल। याची व्याप्ती काय असणार आहे? व्याप्ती सुरुवातीला हा कायदा जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारताला लागू होता, पण 31 ऑक्टोबर 2019 पासून हा कायदा संपूर्ण भारताला लागू झाला। या कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीला 30 जानेवारी 1990 या तारखेपासून सुरू झाली। कायद्याचं नाव हे 1989 आहे। कायद्याच्या अंमलबजावणीचं वर्ष हे 1990 आहे। ते जाणीवपूर्वक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवावं लागेल। आता या तारखेशिवाय या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं ह्या अट्रॉसिटी अधिनियमाच्या बाबतीमध्ये आणखीन काही तारखा लक्षात ठेवाव्या लागतील। कोणकोणत्या तारखा लक्षात ठेवाव्या लागतील? या तारखा की पहिल्यांदा राष्ट्रपतीची मंजुरी ह्या अधिनियमाला कधी मिळाली, राजपत्रामध्ये हा अधिनियम पहिल्यांदा कधी प्रसिद्ध झाला, अंमलबजावणीला प्रारंभ कधी झाला, त्यानंतर झालेल्या 2 महत्त्वाच्या सुधारणा, सन 2016 ची सुधारणा आणि 2018 ची सुधारणा, या सुधारणांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली। ह्या तारखा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत। या तारखा शक्यतो पाठ करून ठेवाव्यात। कलम 1 मध्ये ह्या तारखा आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत। यानंतर पुढे बघूया ते कलम 2। कलम 2 हे व्याख्या किंवा डेफिनेशन या नावानं आहे। यातली पहिलीच व्याख्या आहे अत्याचार, अट्रॉसिटी। अट्रॉसिटी याचा अर्थ अत्याचार असा होतो आणि अत्याचार याचा अर्थ काय घ्यायचा? अत्याचार याचा अर्थ काय घ्यायचा? याचा संबंध येतो तो या अधिनियमाच्या कलम 3 सोबत। कलम 3 प्रमाणे जी कृती शिक्षेला पात्र आहे, कलम 3 प्रमाणे शिक्षेला पात्र असणारा अपराध म्हणजे अट्रॉसिटी होय। कलम 3 प्रमाणे शिक्षेला पात्र असणारी कृती किंवा अपराध म्हणजे अट्रॉसिटी हा अर्थ आपल्याला इथं लक्षात ठेवायचा। दुसरी व्याख्या आहे संहिता। संहिता याचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 असा त्याचा अर्थ घ्यायचा। पुढची व्याख्या अवलंबून। अवलंबून याचा अर्थ काय? अवलंबून हा शब्दप्रयोगाचा अर्थ काय घ्यावा? तर या कायद्यातील अपराधामुळे ज्या व्यक्तीला नुकसान पोचलेलं आहे अशा व्यक्तीवर अवलंबून असलेली त्या व्यक्तीचा पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, मुलं किंवा घरातील वडीलधारी मंडळी या सगळ्यांना अवलंबून असं म्हटलं जाईल। पुढचं एकमेव विशेष न्यायालय। एकमेव विशेष न्यायालय यालाच इंग्रजीमध्ये एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट असं म्हटलंय। एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट याचा अर्थ काय घ्यायचा? की या अधिनियमाच्या कलम 14 प्रमाणे स्थापन झालेलं एकमेव विशेष न्यायालय असा त्याचा अर्थ घ्यावा। याशिवाय या अधिनियमामध्ये आपल्याला विशेष न्यायालय हा शब्दप्रयोग देखील वाचायला मिळतो। मग दोन्हीमध्ये काय फरक असतो? तोही आपण हे कलम 14 बघत असताना त्या 2 शब्दप्रयोगामधील ह्या 2 न्यायालयामधील अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल। वन अधिकार। वन अधिकार अधिनियम 2006 मध्ये नमूद केलेला वन अधिकार। परीक्षेकरता आपल्याला हे कायद्याचं नाव नीट लक्षात ठेवावं लागेल। वन अधिकार अधिनियम 2006 कायद्याच्या नावातील वर्ष पाठ करून ठेवावं लागेल। पुढचा मुद्दा हाताने मैला साफ करणारा, याही कायद्याचं नाव आपल्याला पाठ करून ठेवावं लागेल। पुढचा शब्द लोकप्रतिनिधी। लोकप्रतिनिधी याचा अर्थ
भारतीय दंड संहितेच्या कलम 21 मध्ये नमूद केलेला किंवा त्या काळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याप्रमाणे जी व्यक्ती लोकप्रतिनिधी असल्याचं मानले जाते अशी कोणतीही व्यक्ती ह्या लोकप्रतिनिधी या शब्दप्रयोगामध्ये विचारात घ्यावी. पुढे बघूया व्याख्या. SC आणि ST, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब असे दोन शब्दप्रयोग आहेत. ह्या दोन शब्दप्रयोगांचा अर्थ काय घ्यायचा? ह्या दोन शब्दप्रयोगांचा अर्थ घेण्यासाठी आपल्याला आधार घ्यावा लागेल तो भारताच्या संविधानाचा. भारताच्या संविधानाचं आर्टिकल अनुच्छेद 366 मधील खंड 24 आणि 25 यामध्ये दिलेला अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. पुढचा मुद्दा विशेष न्यायालय. कलम 14 प्रमाणे स्थापन केलेलं विशेष न्यायालय. कलम 14 प्रमाणे या कायद्यामधील अपराधांचे खटले चालण्यासाठी दोन प्रकारची न्यायालय स्थापन केली जातात. एक हे डी मध्ये व्याख्या केलेलं विशेष न्यायालय आणि दुसरं ह्या BD मध्ये व्याख्या केलेलं एकमेव विशेष न्यायालय. हे दोन प्रकारची न्यायालये ह्या अॅट्रॉसिटी मधील अपराधांचे खटले चालण्यासाठी ह्या दोन न्यायालयांची स्थापना केली जाते. पुढचा मुद्दा बघूया. विशेष सरकारी अभियोक्ता. हा विशेष सरकारी अभियोक्ता ज्यालाच आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो? सरकारी वकील. व्यवहारामध्ये जो सरकारी वकील म्हणून ओळखतो हा सरकारी वकील काय काम करतो? शासनाच्या वतीनं त्या खटल्यामध्ये बाजू मांडण्याचं काम हा सरकारी वकील किंवा सरकारी अभियोक्ता करतो. इथं दिलाय तो विशेष सरकारी अभियोक्ता. विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ या अधिनियमाच्या कलम 15 प्रमाणे नियुक्त केलेला विशेष सरकारी अभियोक्ता. पुढं शेड्यूल, अनुसूची. अनुसूची याचा अर्थ या कायद्याला जोडलेली अनुसूची. पुढचा मुद्दा अत्याचारग्रस्त म्हणजे कोण? पीडित व्यक्ती कुणाला म्हणायचं? SC ST असलेली, SC अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजातीची असलेली व या कायद्यातील अपराधामुळे ज्या व्यक्तीला नुकसानहानी पोचलेली आहे अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे पीडित व्यक्ती किंवा अत्याचारग्रस्त व्यक्ती असं तिला मानावं. विटनेस. शेवटी F मधली व्याख्या. व्याख्या न केलेला या अधिनियमामध्ये वापरण्यात आलेले आहेत परंतु या अधिनियमामध्ये कुठेही त्या शब्दप्रयोगांचा अर्थ दिलेला नाही आहे अशा शब्दप्रयोगांचा अर्थ काय घ्यावा? उदाहरणार्थ कलम 8 मध्ये शब्दप्रयोग वापरलाय न्यायालय गृहीत धरील. गृहीत धरील याचा अर्थ काय घ्यायचा? वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्ती हा शब्दप्रयोग वापरलाय. व्यक्ती या शब्दप्रयोगाचा अर्थ काय घ्यायचा? पर्सन कुणाला म्हणायचं? स्त्री कुणाला म्हणायचं? मग या शब्दांचे अर्थ या अॅट्रॉसिटी मध्ये दिलेले नाही आहेत. मग त्या शब्दप्रयोगाचे अर्थ काय घ्यायचं? स्त्री कुणाला म्हणायचं? मग त्याकरता आधार घ्यायचा आहे तो भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872. ह्या तीन अधिनियमामध्ये त्या दिलेले जे शब्दांचे अर्थ आहेत तेच अर्थ आपल्याला अॅट्रॉसिटीच्या बाबत आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आपण व्याख्या बघत असताना काही शब्दांच्या व्याख्या ड्रॉप केलेल्या आहेत. त्या व्याख्या वेगळ्या स्वतंत्र स्लाइडच्या मदतीनं बघूया. यातली ड्रॉप केलेली पहिली व्याख्या आहे ती म्हणजे आर्थिक बहिष्कार. इकॉनॉमिक बायकॉट याचा अर्थ काय घ्यायचा? इकॉनॉमिक बायकॉट याचा अर्थ घ्यायचा की त्या जो कोणी एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवहार करणार नाही त्याला नोकरीची संधी देईल किंवा कंत्राट एखादं काम किंवा कंत्राट देण्याची संधी नाकारील, व्यवसायामध्ये सहज साध्य होणारी गोष्ट करण्यास नकार देणं, दुसऱ्या व्यक्तीसोबत धंद्याबाबत व्यवसायाबाबत संबंध ठेवण्यासाठी अडथळा आणणं, ह्या सगळ्यापैकी कोणतीही कृती करणं म्हणजे आर्थिक बहिष्कार होय असा त्याचा अर्थ घ्यावा. पुढची व्याख्या बघूया. साक्षीदार, विटनेस कोणाला म्हणायचं? हा शब्दप्रयोगाचा अर्थ का दिला इथं? कलम 15A मध्ये साक्षीदार व अत्याचारग्रस्त व्यक्ती यांचे अधिकार मान्य करण्यात आलेले आहे. मग विटनेस कोणाला म्हणायचं ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बघा विटनेस यामध्ये 3 प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होत असतो. ह्या विटनेस कोण कोण? की ज्या व्यक्तीला त्या अपराधाबाबतची जी घटना आहे त्या अपराधाबाबतच्या घटनेबाबत आणि त्यावेळच्या परिस्थितीबाबत ज्याला माहिती आहे, ज्ञान आहे अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे विटनेस होय. मग आता अपराधाबाबतची घटना आहे त्या घटना किंवा त्यावेळची परिस्थिती याशिवाय अन्य कोणत्या व्यक्ती साक्षीदार होऊ शकतात काय? होय. अपराधाची घटना घडल्यानंतर आणखीन काय काय केलं जातं? त्या घटनास्थळाचा पंचनामा केला जातो.
मग घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी असणारे पंच व्यक्ती, किंवा एखादी वस्तू जप्त केली जाते त्या जप्तीच्या वेळी साक्षीदार म्हणून असणारी व्यक्ती, एखाद्या कोणत्याही पदार्थाची वस्तूची तपासणी करावी लागते ती तपासणी करणारा तज्ज्ञ व्यक्ती, एखादा खून झाला असेल तर त्या मृतदेहाच्या बाबत त्या मृतदेहाची मरणोत्तर तपासणी करणारा डॉक्टर, म्हणजेच तपास, चौकशी, संपरीक्षा याबाबतचं आवश्यक ज्ञान व माहिती ताब्यात असलेली व्यक्ती, किंवा तपासाच्या दृष्टीनं, चौकशी, संपरीक्षा या दृष्टीनं माहिती देणं किंवा जबाब नोंदवणं याकरता जी व्यक्तीची आवश्यकता भासते आहे अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे विटनेस किंवा साक्षीदार होय. त्याला साक्षीदाराची व्याख्या. ही व्याख्या आपल्याला परीक्षेकरता काय विचारलं जाईल की पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश साक्षीदार या शब्दप्रयोगामध्ये होईल किंवा होणार नाही, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल. पुढचा मुद्दा बघूया, सामाजिक बहिष्कार, सोशल बायकॉट. त्यामध्ये कोणकोणत्या कृती केल्या तर त्याला सामाजिक बहिष्कार म्हटलं जाईल हे या ठिकाणी नमूद केले की एखाद्या व्यक्तीला सेवा देण्यास नाकारणं किंवा त्याच्याकडून दिली जाणारी कोणतीही सेवा स्वीकारण्यास नकार देणं, चालीरीतीप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडून प्राप्त होणारी सेवा ती सेवा घेण्यास नाकारणं किंवा सामाजिक संबंध ठेवण्यापासून त्या व्यक्तीला रोखणं किंवा अन्य व्यक्तींच्या पासून अलिप्त ठेवणं म्हणजे सामाजिक बहिष्कार होय. न बोलणं, अशा प्रकारे सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सोशल बायकॉटमध्ये येतील. पुढची व्याख्या या झाल्या सगळ्या व्याख्या. हे होतं कलम 2. परीक्षेच्या दृष्टीनं यावर आपल्याला एकतर एखादी विशिष्ट व्याख्याचा अर्थ विचारला जाईल किंवा विशिष्ट व्याख्यांच्या संदर्भामध्ये या व्याख्या ज्या दिलेल्या आहेत या व्याख्यांच्या ह्या खंडांच्या जोड्या लावा असा एखादा प्रश्न यावर येऊ शकतो. हे होतं कलम 2. अॅट्रॉसिटी अधिनियमाचं दुसरं प्रकरण हे अत्याचाराचे अपराध या नावानं आहे. यामध्ये कलम 3 ते 9 या कलमांचा समावेश होतो. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला ही कलम अतिशय महत्त्वाची आहेत. यामधील तरतुदी आपण क्रमाने समजून घेऊया. कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा. हे कलम 3 या अधिनियमातील सर्वात मोठं कलम आहे. हे कलम 2 पोटकलमांचं मिळून बनलेलं आहे. पोटकलम 1 आणि पोटकलम 2. पोटकलम 1 मध्ये ए ते ZC या एकूण 29 खंडांचा समावेश होतो आणि पोटकलम 2 मध्ये 7 खंडांचा समावेश होतो. हे सर्वात मोठं असणारं सेक्शन आपल्याला या स्लाइडच्या माध्यमातून सगळं समजून घ्यायचंय. पोटकलम 1 आणि पोटकलम 2 या दोन्ही पोटकलमामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. पोटकलम 1 मध्ये जे 29 खंड दिलेले आहेत त्या सर्वच खंडाकरता एकत्र शिक्षा दिलेली आहे. शिक्षा आहे 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि सोबतच ती व्यक्ती द्रव्यदंडाला पात्र ठरेल. या ठिकाणी द्रव्यदंड किती असावा यावर कोणतंही बंधन, कोणतीही मर्यादा घातलेली नाही. दंड किती करायचा, द्रव्यदंड किती बसवायचा याचा सर्वस्वी अधिकार न्यायालयाला असेल. आता परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं काय, परीक्षे दृष्टीनं ही दिलेली शिक्षा आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे आणि कलम 3चं शीर्षक हे एक महत्त्वाचं आहे. अत्याचाराच्या अपराधाकरता शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे असा साधा सरळ प्रश्न याच्यावर अपेक्षित आहे. पण या नमूद केलेल्या अपराधी कृती ह्या कलम 3च्या पोटकलम 1 आणि पोटकलम 2 मध्ये नमूद केलेल्या अपराधी कृती कोणी आणि कोणाच्या बाबत केल्या असतील तर शिक्षा होईल हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अपराधी कृती करणारी व्यक्ती यामध्ये नमूद केलेल्या कृती करणारी व्यक्ती ही SC ST नसावी आणि ज्या व्यक्तीच्या बाबत या कलमामधील कृती घडतात, अपराध घडतात ती व्यक्ती SC किंवा ST प्रवर्गातील असली पाहिजे. तेव्हाच ह्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी त्या अपराधाच्या बाबतीत लागू होतात. आता इथं ह्या सगळ्या 29 कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यापैकी A ते K ह्या 11 कृतींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. ह्या 11 कृती एकदा बघून घेऊया.
परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे महत्त्वाचे आहेत त्याचे खंडांची जी नावं आहेत ती नावं लाल रंगाने दाखवलेली आहेत, लाल रंगानं दाखवली आहेत. पहिलंच सुरुवातच होते खाण्यास अयोग्य असलेला पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची सक्ती करणं. कोणावर करायची? एससी नसलेल्या व्यक्तीनं, SC ST नसलेल्या व्यक्तीनं, या प्रवर्गाशिवाय अन्य प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीनं SC ST व्यक्तीच्या संदर्भामध्ये यापैकी कोणतीही कृती केली तर ती व्यक्ती 6 महिने ते 5 वर्ष कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरते. आता ह्या 29 कृती काय आहेत आणि 29 कृती देताना त्यांचे क्रमांक हे इंग्रजी अद्याक्षर A ते ZC या क्रमांकाने दर्शवले आहेत. ह्याचं वाचन कसं करायचं? कलम 3चा खंड पोटकलम 1 मधील खंड ABCD याप्रमाणे याचं वाचन करायचं. गुन्हा दाखल करत असतानाही याच पद्धतीनं गुन्हा दाखल केला जातो की कोणत्या खंडाप्रमाणे ती कृती शिक्षेला पात्र ठरते ते बघितलं जाईल. परीक्षेदृष्टीनं आपल्याला उदाहरण दिलं जाईल आणि विचारलं जाईल. उदाहरणार्थ अ नावाची व्यक्ती किंवा अ ब क ड या 4 व्यक्ती मिळून ई नावाच्या व्यक्तीला गाढवावर बसून त्यांची धिंड काढतात. ती कृती कोणत्या कलमाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरेल? कलम 3चा पोटकलम 1 मधील इथं ड किंवा धिंड काढली, गळ्यामध्ये चपलांची माळ, नग्न धिंड किंवा अर्धनग्न धिंड काढली. आता ही झाली शिक्षेला पात्र असणारी कृती. कलम लागेल कलम 3चं पोटकलम 1 मधील खंड ड. हे महत्वाचे असणारे सेक्शन्स इथं मार्क करून दिलेले आहे. ई मध्ये मानवी अप्रतिष्ठा करणारे कृत्य, कोणतंही कृत्य, कपडे काढणे, मिशा काढणे, केस काढणे. याशिवाय पुढे सांगितलं याची भीक मागणे, बेठी बेगारी किंवा अन्य बेकायदेशीर जबरदस्ती. के सोबत W लक्षात ठेवायचं. के आणि W हे 2 खंड हे स्पष्टपणे कोणत्याही महिलांच्या बाबतीमध्ये लागू पडतात. के मध्ये देवदासींच्या बाबतचा अपराध सांगितलेला आहे आणि W मध्ये एखाद्या महिलेला तिच्या सहमतीविना स्पर्श करणं किंवा तिच्यासोबत कोणतंही लैंगिक कृत्य करणं या बाबींचा समावेश तिथं W मध्ये केलेला आहे. आता परीक्षा दृष्टीने असणारे हे खंड इथं आपल्याला पाठच करावे लागतील. सगळे 29च्या 29 खंड कोणाचेही पाठ होणार नाही आहेत. काही खंड पाठ करावे लागतील आणि काही खंड आपल्याला अंदाजे ओळखावे लागतील. पहिले 3 शब्द आहेत, पहिले 3 खंड आहेत. ते पहिला खंड खाण्यास अयोग्य पदार्थ खायला लावणे आणि दुसऱ्या पुढच्या B आणि C मध्ये बी मध्ये सांगितलं की घरामध्ये टाकणे, C मध्ये सांगितलंय की त्या व्यक्तीच्या शेजारी टाकणे. त्यानंतर हे महत्वाचे असणारे लाल रंगाने मार्क करून दिले आहेत. याशिवाय पुढे काही कृती सांगितली आहेत की ज्या कृती आपल्याला व्यवहारामध्ये वारंवारपणे दिसून येतात, अशा कृती परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. कोणकोणत्या कृती आहेत ते एकदा एका स्लाइडच्या मध्ये संपूर्णपणे बघूया. ह्या पोटकलम 1 मधील उर्वरित सर्व अपराधी कृती ह्या एकाच स्लाइड मध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या कृती तुम्ही हे लेक्चर पॉज करून सगळ्या वाचू शकता. लाल रंगामध्ये परीक्षा दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या कृती मार्क केलेल्या आहेत. त्या आपल्या तोंडपाठच असल्या पाहिजे. याशिवाय ह्या लाल रंगानं मार्क केलेल्या कृतींच्या शिवाय यामध्ये ZA मध्ये वेगवेगळ्या पुन्हा 5 कृतींचा समावेश केलेला आहे की त्या गोष्टींच्या बाबत जर का SC ST व्यक्तीला जर का कोणी प्रतिबंध केला असेल, अडथळा आणला असेल तर ती व्यक्ती शिक्षेला अपात्र ठरते. परीक्षा दृष्टीनं व्यवहारामध्ये वापरली जाणारी कलम वारंवार विचारली जातील. मग ते व्यवहारामध्ये वापरली जाणारी कलम कोणकोणती? हेतुपूर्वक अपमान करणं किंवा धमकी देणं. पुढचं जातीच्या नावाने लोकांसमोर अपशब्द उच्चारणे. SC ST व्यक्तीला पवित्र असलेल्या वस्तू नष्ट करणं किंवा त्यांची नासधूस करणं किंवा एखाद्या नितांत आदर असलेल्या मृत व्यक्तीचा अनादर करणं. W मध्ये स्त्रीला सहमतीविना स्पर्श करणं आणि दुसरं सांगितलंय लैंगिक हावभाव, शब्द किंवा आकृती. परीक्षा दृष्टीने हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया. ZB आणि ZC हे ZB ही आपल्याला परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जादूटोणा
किंवा मांत्रिक कारणावरून दुखापत किंवा मानसिक यातना देणं, मानसिक त्रास देणं, आणि शेवटचं यातलं आहे सामाजिक आर्थिक बहिष्काराची धमकी देणं किंवा सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकणं. हे होतं ह्या कलम 3चं पोटकलम 1. त्यामध्ये ए ते ZC या क्रमांकानं दर्शवलेल्या ह्या 29 कृतींचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यात पुन्हा ZA मध्ये ह्या विशिष्ट कृतींचा समावेश केला आहे. ह्या ZA आपल्याला पुरुष दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकतर एखादी स्पष्टपणे कृती दर्शवून, कृती देऊन तुम्हाला ती कृती कोणत्या कलमाप्रमाणे, कोणत्या खंडाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरते हे विचारलं जाईल, किंवा याबाबतच्या जोड्या लावाचा एक प्रश्न तयार होऊ शकतो. या पद्धतीनं हे कलम वारंवारपणे वाचावं लागेल. एकदा मूळ पुस्तकामधून हे सगळे खंड एकदा वाचून घ्यावेत, अतिशय चांगल्या रीतीनं आणखीन समजून येतील. समजण्यासाठी म्हणून त्या खंडामधील काही महत्त्वाचे शब्दप्रयोग घेऊनच हे चार्ट तयार केलेला आहे. रिव्हिजनच्या दृष्टीने हा चार्ट तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल. पुढे जाऊया. हा झाला पोटकलम 1. पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या 29 कृतींच्या करता शिक्षेची तरतूद केली. 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि सोबतच ती व्यक्ती द्रव्यदंडाला देखील पात्र असेल. आता पोटकलम 2 मध्ये ह्या कलम 3च्या पोटकलम 2 मध्ये एकूण 1 ते 7 या क्रमांकाने दर्शवलेल्या काही कृती सांगितलेल्या आहेत, आणि त्या कृती अपराध म्हणून गणलेल्या आहेत आणि त्यांना शिक्षेची देखील तरतूद केलेली आहे. एका बाजूला अपराधी कृती सांगितलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढं त्याकरता असणारी शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यातले पहिले 2 खंड आहेत हे खोटा पुरावा देण्याकरता आहे, की एखाद्या SC ST व्यक्तीला एखाद्या अपराधामध्ये शिक्षा व्हावी म्हणून जर का कोणी खोटा पुरावा रचला असेल, खोटा पुरावा दिला असेल, तर त्या बाबतीमध्ये खंड 1 किंवा खंड 2 प्रमाणे ती व्यक्ती शिक्षेला पात्र ठरते. परीक्षेकरता सर्वात महत्त्वाचं इथलं की जर का खोट्या पुराव्यामुळे त्या SC ST व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली असेल, तर त्या खोटा पुरावा रचणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल. ही शिक्षा परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. पुढचे जे सेक्शन्स आहेत ते आगळिकीबद्दल आहेत. 2 की मालमत्तेला आग किंवा स्फोटक पदार्थ याच्या मदतीने खोडसाळपणा केला असेल. पुढे सांगितले प्रार्थनास्थळ, घर, गोदाम याला मालमत्तेला आग, स्फोटक पदार्थांच्या साहाय्याने खोडसाळपणा, ह्या वेगवेगळ्या कृती या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे 2016च्या दुरुस्तीने समावेश केलेला हा 5A नावाच्या खंडाप्रमाणे तरतूद केली आहे की या कायद्याला जोडलेली जी अनुसूची असेल त्या अनुसूचीमधील जो कोणी अपराध करेल तो व्यक्ती भारतीय दंड संहितेमध्ये असलेल्या शिक्षेप्रमाणे तो शिक्षेला पात्र ठरेल. आता ही अनुसूची जोडल्यामुळे काय झालं की अनुसूची जोडल्यामुळं ह्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले जे अपराध आहेत त्या अपराधांच्या बाबत ह्या अॅट्रॉसिटी कायद्यामधील कार्यपद्धती लागू होईल. शिक्षेच्या बाबत काही फरक पडत नाहीये, भारतीय दंड संहितेप्रमाणेच ती व्यक्तीला शिक्षा पात्र ठरते, पण या अॅट्रॉसिटी कायद्यामधील कार्यपद्धती त्या अपराधाच्या बाबत लागू होईल. काय काय लागू होईल की पहिला मुद्दा की इथं अटकपूर्व जामीन मिळणार नाही. दुसरा मुद्दा, अपराधाचे खटले हे नेहमीच्या न्यायालयाकडून चालवण्याच्या ऐवजी विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालयाकडून चालवले जातील. याशिवाय तपास, खटला चालवणं आणि अपील याकरता ह्या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे. म्हणून ही जी ह्या 5A समावेश केला, त्यामुळं ह्या अॅट्रॉसिटी कायद्याला आणखीनच गांभीर्य प्राप्त झालंय, आणखीन कठोर कायदा हा तयार झालेला आहे की जो कोणी ह्या कायद्यातील अपराध करेल त्या व्यक्तीच्या बाबत ह्या कायद्याच्या तरतुदी अतिशय कठोर वाटतात. आता या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे, ह्या अॅट्रॉसिटी कायद्याला एक अनुसूची जोडली आणि त्या अनुसूचीमध्ये समावेश केला भारतीय दंड संहितेमधील अपराधांचा. ह्या एकाच चार्टमध्ये ह्या भारतीय दंड संहितेमधील असणारे अपराध की ज्या अपराधांचा समावेश ह्या अनुसूची 1 मध्ये केलेला आहे, ती एक संपूर्ण अनुसूची तुमच्या समोर दिलेली आहे. आणि मग या अनुसूचीतील जो कोणी अपराध करेल तो व्यक्ती भारतीय दंड संहितेप्रमाणे शिक्षेला पात्र ठरेल. त्याला ह्या अॅट्रॉसिटी कायद्याचं कलम 3चा पोटकलम 2 मधील 5A प्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल आणि तो व्यक्ती शिक्षा मात्र IPC प्रमाणे होईल आणि त्या अपराधाबाबत कार्यवाही मात्र ह्या अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच होईल.
पुढे जाऊया. आता या पुन्हा पाठीमागे येऊया की यामध्ये परीक्षा दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता मुद्दा? यातला 7वा मुद्दा. 7वा मुद्दा काय सांगतोय बघा की लोकसेवकाकडून अपराध. जर का एखाद्या SC ST नसलेल्या लोकसेवकानं या कायद्यामध्ये दर्शवलेला कोणताही अपराध केला तर तो लोकसेवक किती शिक्षेला पात्र ठरणार? आपण पोटकलम 1 मध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं की पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या कृतीकरता शिक्षा सांगितली 6 महिने ते 5 वर्ष कारावास. पण जर का तोच अपराध एखाद्या लोकसेवकानं केला असेल त्याच्या बाबतीत मात्र किमान शिक्षा ही किती असणार आहे? 1 वर्ष कारावास असणार आहे. हे परीक्षा दृष्टीनं हा 7वा आणि 5वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा. हे होतं कलम 3. पोटकलम 1 आणि पोटकलम 2चं मिळून बनलेलं हे कलम परीक्षा दृष्टीनं आणि व्यवहारामध्ये याचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो. यावर आपल्या अपेक्षित प्रश्न काय काय आहेत की अपेक्षित प्रश्न खंड 1 प्रमाणे शिक्षा किती होणार? 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि सोबतच ती व्यक्ती द्रवदंडाला पात्र होते. दुसरा प्रश्न काय होऊ शकतो खंड 1 वर की एखादी विशिष्ट कृती दिली जाईल आणि ती कृती कोणत्या खंडाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरते असा प्रश्न विचारला जाईल. तिसरा प्रश्न काय अपेक्षित यावर? खंडांचा क्रमांक आणि दुसऱ्या बाजूला त्यात असणारी अपराधी कृती यांच्या जोड्या लावाचा प्रश्न अपेक्षित आहे. पोटकलम 2 वर काय प्रश्न अपेक्षित आहेत की हा खोटा पुरावा म्हणून जर का एखाद्या SC ST व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर खोटा पुरावा असणाऱ्या व्यक्तीला शिक्षा किती होईल? त्यानंतर 5A भारतीय दंड संहितेमधील अपराध की जे अपराध अनुसूचीमध्ये नमूद केलेले आहेत त्या अपराधाबाबत अॅट्रॉसिटीचं कोणतं कलम लागू होतं? पोटकलम 2चं, कलम 3चं पोटकलम 2 आणि पोटकलम 2 मधील खंड 5A लागू होईल. पुढचा मुद्दा लोकसेवकाकडून जर का अपराध घडला असेल अॅट्रॉसिटी मधील तर तो किमान किती शिक्षेला पात्र ठरतो? हे या कलम 3 वर अपेक्षित असणारे प्रश्न. यानंतर बघूया ते कलम 4. कलम 4 काय आहे? कलम 4चं शीर्षक आहे SC ST नसलेल्या लोकसेवकानं कर्तव्यात हयगय करणं. यामध्ये तरतूद कशाबद्दल आहे? यामध्ये तरतूद केली आहे ती जो कोणी लोकसेवक या कायद्याप्रमाणे किंवा या कायद्याखाली केलेल्या नियमाप्रमाणे त्या लोकसेवकाकडे जी कर्तव्य सोपवलेली आहेत ती कर्तव्य पार पाडण्यामध्ये त्या लोकसेवकानं जर हयगय केली तर तो लोकसेवक शिक्षेला पात्र ठरेल. बघा कोणता लोकसेवक? SC ST नसलेला लोकसेवक. इथंही तोच रूल लागू होतो की अपराध करणारी व्यक्ती SC ST या प्रवर्गाशिवाय अन्य प्रवर्गातील असली पाहिजे. आणि SC ST नसलेल्या अशा लोकसेवकानं जर का हा अधिनियम अॅट्रॉसिटी कायदा किंवा या कायद्याखाली करण्यात आलेले नियम यानुसार त्या लोकसेवकाकडे जी सोपवलेली कर्तव्य आहेत त्या कर्तव्य पालन करण्यामध्ये ती कर्तव्याची पूर्तता करण्यामध्ये त्या लोकसेवकानं जर का कसूर केली मग हा कोणताही लोकसेवक केवळ पोलीस हा शब्दप्रयोग इथं संकुचित दृष्ट्या विचारात घेऊ नये की या कायद्याप्रमाणे किंवा त्याखालील नियमाप्रमाणे कोणत्याही लोकसेवकाकडे सुपूर्द करण्यात आलेली कर्तव्य त्यानं पार पाडण्यामध्ये कसूर केली तर तो मग पोटकलम 1 प्रमाणे शिक्षेला पात्र ठरतो. त्याकरता शिक्षा सांगितली आहे 6 महिने ते 1 वर्ष कारावास. आणि मग पोटकलम 2 मध्ये तरतूद केली आहे की त्या कर्तव्यामध्ये कशाचा समावेश असेल आणखीन तर त्या कर्तव्यात कशाचा समावेश असेल याबाबत ह्या 7 मुद्दे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा काय सांगतो? जर का या कायद्यातील अपराधाबाबत व्यक्तीनं पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे तोंडी तक्रार केली असेल तर ती तोंडी तक्रार त्या पोलीस ठाणे अंमलदारानं लिहून घेतली पाहिजे. लिहून घेतल्यानंतर त्या व्यक्तीची त्यावर सही घेण्यापूर्वी तिला वाचून दाखवली पाहिजे आणि मगच सही घेतली पाहिजे. त्यानंतर त्या तक्रारीची रीतसरपणे शासकीय दप्तरामध्ये नोंद केली पाहिजे आणि या कायद्याप्रमाणे किंवा अन्य कोणत्याही कायद्याप्रमाणे अपराध घडत असेल तर त्या अपराधाबाबतची प्रथम खबर नोंदवली पाहिजे. आणि प्रथम खबर नोंदवत असताना या कायद्यातील किंवा अन्य कोणत्याही कायद्यातील योग्य त्या कलमाप्रमाणे गुन्हा नोंद केला पाहिजे.
केवळ गुन्हा नोंद करण्याचं बंधन नाही, गुन्हा नोंद करत असताना योग्य ते कायदा आणि योग्य ती कलम देखील लावली पाहिजे. तिसरा मुद्दा सांगितलाय त्यातला की जी काय माहिती नोंद केली, ज्या काय नोंदी केल्या त्या नोंदीची एक प्रत त्या तक्रारदार व्यक्तीला दिली पाहिजे, की ज्यानं कोणी माहिती दिली होती त्या पोलीस ठाणे अंमलदाराला त्याला माहिती पुरवली, त्या नोंद केलेल्या माहितीची एक प्रत दिली पाहिजे. पुढचा मुद्दा सांगितलाय की जबाब नोंदून घेतले पाहिजे. जबाब कोणाचे? पीडित व्यक्तींचे आणि साक्षीदारांचे जबाब त्या पोलीस अधिकाऱ्यानं नोंदून घेतले पाहिजे. पुढचा मुद्दा परीक्षा दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. 60 दिवसामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं पाहिजे. जर का त्या अपराधाचा तपासावरून असं दिसून आलं की आरोपीच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला पाठवण्या इतपत पुरावा आहे असं जर का त्या पोलीस ठाणे अंमलदाराचं मत असेल तर त्याबाबत 60 दिवसाच्या आत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं पाहिजे. कोणत्या न्यायालयामध्ये? विशेष न्यायालय आणि एकमेव विशेष न्यायालय की ज्याची स्थापना या कायद्याच्या कलम 14 प्रमाणे केली जाते, अशा ह्या विशेष किंवा एकमेव विशेष न्यायालयामध्ये 60 दिवसामध्ये हे दोषारोपपत्र दाखल केलं पाहिजे. आणि जर का 60 दिवसामध्ये दाखल होत नसेल तर त्यामागचे कारणांची लिखी नोंद केली पाहिजे. दोषारोपपत्र दाखल करत असताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय की कागदपत्रांची योग्य मांडणी केली पाहिजे, आवश्यक ते भाषांतर केलं पाहिजे. आणि याशिवाय कोणती कर्तव्य? या कायद्यात व नियमात नमूद केलेली अन्य सर्व कर्तव्य या ठिकाणी त्या व्यक्तीनं पालन केलं पाहिजे. मग या पोटकलम 2 मध्ये नमूद केलेली जी 7 कर्तव्य आहेत ती 7 कर्तव्याची त्या कर्तव्यामध्ये जर का कसूर झाली तर त्याची दखल कोणाकडनं घेतली जाईल? दखल घेण्याचा अधिकार दिलाय तो म्हणजे विशेष न्यायालय आणि एकमेव विशेष न्यायालयाकडनं या कर्तव्यामध्ये झालेल्या कसुरीबाबत दखल घेतली जाईल आणि त्या न्यायालयाकडनंच संबंधित शासनाला दंडात्मक कार्यवाहीची शिफारस केली जाईल. हे होतं कलम 4. कलम 4 मध्ये पहिला प्रश्न की कलम 4 वर येणाऱ्या प्रश्नांचा विचार करूया. कलम 4 वर पहिला प्रश्न काय येईल की कलम 4 प्रमाणे SC/ST नसलेल्या व्यक्तीनं जर का आपली कर्तव्य बजावण्यामध्ये कसूर केली तर ती व्यक्ती किती शिक्षेला पात्र ठरेल? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की या कायद्यातील अपराधाबाबतचं दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी किती अवधी दिलेला आहे? 60 दिवस अवधी दिलेला आहे. हा 2 प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. किंवा मग ह्या कलमाचा क्रमांक विचारला जाईल. कलम 4 प्रमाणे काय तरतूद केलेली आहे असा प्रश्न विचारला जाईल. किंवा SC/ST नसलेल्या लोकसेवकांना कर्तव्यात हायगय केल्यास त्याला शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? याच्यावर एक प्रश्न तयार होऊ शकतो. आणि मग ह्या कर्तव्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो असा एक बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्न अपेक्षित आहे की ही कर्तव्ये दिली जातील आणि कोणकोणत्या कर्तव्याचा त्यामध्ये समावेश होतो किंवा होत नाही अशा स्वरूपाचा आणखीन एक वेगळा प्रश्न तयार होऊ शकतो. हे होतं ह्या अॅट्रॉसिटी कायद्याचं कलम 4. SC/ST नसलेल्या व्यक्तीनं ST/ST नसलेल्या लोकसेवकानं कर्तव्यात हयगय केल्यास त्याला शिक्षेची तरतूद करणार आहे कलम 4. कलम 5. कलम 5चं शीर्षक आहे लागोपाठच्या अपराध सिद्धीसाठी वाढीव शिक्षा. एखाद्या व्यक्तीला अॅट्रॉसिटी कायद्यातील अपराधाकरता दोषी ठरवलेलं असतं आणि अशा त्याला अगोदरच दोषी ठरवलेलं असताना जर का पुन्हा ती व्यक्ती या कायद्यातील अपराधाप्रमाणे दोषसिद्ध ठरली असेल, अपराधाकरता दोषी ठरली असेल तर नंतरच्या अपराधाकरता म्हणजे पहिल्या अपराधानंतर केलेल्या अपराधाकरता तिला वाढीव शिक्षेची तरतूद केली आहे. ती व्यक्ती किमान 1 वर्ष कारावासाच्या शिक्षेला पात्र ठरेल आणि जास्तीत जास्त त्या अपराधाला असलेल्या शिक्षेप्रमाणे ती शिक्षेला पात्र ठरेल. परीक्षेकरता हा मुद्दा लक्षात ठेवायचा की वाढीव शिक्षा किती आहे? किमान 1 वर्ष. पुढचं सेक्शन बघूया. सेक्शन 6. सेक्शन 6 काय सांगतं? भारतीय दंड संहिता 1860 त्यालाच आपण IPC इंडियन पिनल कोड असं म्हणतो. ह्या इंडियन पिनल कोडच्या काही विशिष्ट तरतुदी ह्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या अपराधाच्या बाबतीमध्ये लागू होतील. कोणकोणत्या तरतुदी? त्यामध्ये 2 सेक्शन सांगितलेले आहेत. 2 सेक्शन्स कोणकोणते? कलम 34 आणि कलम 149 अतिशय इम्पॉर्टंट असणारे 2 सेक्शन्स. कलम 34 सांगतं की सामूहिक उद्देशासाठी
सामूहिक उद्दिष्ट पूर्तीसाठी जर का 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी कृती केली असेल तर त्यातील प्रत्येक व्यक्ती जणू काही तिनं एकटीनंच ती कृती केलेली आहे असं समजून शिक्षेला पात्र ठरेल. कलम 149 हे समान उद्दिष्ट करता आहे की समान उद्दिष्टाच्या पूर्ती करता बेकायदेशीर जमावातील एखाद्या व्यक्तीनं अपराध केला असेल तर त्या जमावातील प्रत्येक व्यक्तीनंच तो अपराध केला आहे असं समजून प्रत्येक व्यक्ती शिक्षेला पात्र ठरते. आणि त्यानंतर काही प्रकरणं लागू होतात. प्रकरण 3 शिक्षांच्या बद्दल आहे. शिक्षा 5 प्रकारच्या असतात. फाशी ही शिक्षा नाही, एक क्लिअर कट करा पाहिलं इथं. शिक्षा कोणत्या? मृत्यूदंड, जन्मठेप, त्यालाच आपण आजीवन कारावास म्हणतो. कारावास 2 प्रकारचा असतो, एक श्वसन कारावास, दुसरा साधा कारावास. 4थी शिक्षा दंड करणं, 5वी शिक्षा मालमत्ता जप्ती. इथं फाशी हा शब्दप्रयोग कुठेही येत नाहीये. ह्या 5 शिक्षा ह्या 3ऱ्या प्रकरणामध्ये सांगितलेल्या आहेत. फाशी ही मृत्यूदंडाची शिक्षा अंमलात आणावयाची कार्यपद्धती आहे. 4थं प्रकरण आहे अपवाद आणि खाजगीरित्या बचावाचा हक्क, की काही विशिष्ट परिस्थितीत केलेलं कृत्य हे अपराध नसतं. आणि दुसरं, खाजगीरित्या बचावाचा हक्क वापरत असताना केलेल्या कृती सुद्धा अपराध मानल्या जात नाही. याबाबत ह्या भारतीय दंड संहितेचं 4थं प्रकरण आहे. 5वं प्रकरण चिथावणी, त्यालाच अबेटमेंट असं म्हटलं जातं, की जो कोणी एखादा अपराध करण्यासाठी प्रोत्साहन देतो तो सुद्धा चिथावणी दिली म्हणून शिक्षेला पात्र ठरतो. चिथावणी ही 3 प्रकारे असते. एक पहिलं थेट चिथावणी, दुसरं साह्य आणि तिसरं कट. या 3 माध्यमातून चिथावणी दिली जाते. फौजदारी पात्र कट, 2 किंवा अधिक व्यक्ती ज्यावेळी एखादी इल्लीगल कृती करण्याचं ठरवतात किंवा एखादी लीगल कृती ही इल्लीगल साधनांच्या साह्यानं करण्याचं ठरवतात तेव्हा त्याला फौजदारी पात्र कट म्हटलं जातं. पुढचं आहे अपराध करण्याचा प्रयत्न, की कोणत्याही कायद्यान्वये शिक्षेला पात्र असणारी 511. इथं 23वं प्रकरण काय सांगतं, की अपराध करण्याचा प्रयत्न जर का एखाद्या अपराधाच्या प्रयत्नाकरता कायद्यामध्ये स्पष्टपणे शिक्षेची तरतूद केलेली नसेल तर त्या व्यक्तीनं जो अपराधाचा केलेला प्रयत्न आहे त्याकरता ह्या 23व्या प्रकरणामध्ये अपराधाच्या प्रयत्नाकरता शिक्षेची तरतूद केली आहे. ह्या सगळ्या तरतुदी ह्या अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराधाच्या बाबत लागू होते. पुढचं कलम 7 बघूया. परीक्षा महत्वाचं आहे. इथं मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. हा अधिकार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे हा शब्दप्रयोग आपल्याला महत्वाचा. हा अधिकार कोणाला, की त्या अॅट्रॉसिटी कायद्यामधील त्या विशिष्ट अपराधाची संपरीक्षा ट्रायल ज्या न्यायालयाकडनं चालवली जाते ते विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालय यांना ह्या कलम 7 प्रमाणे अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे, की त्यांना विशिष्ट व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचा किंवा विशिष्ट व्यक्तीची मालमत्ता सरकार जमा झाल्याचं घोषित करण्याचा अधिकार त्यांना प्रदान केलेला आहे. कोणती मालमत्ता? गुन्ह्यामध्ये वापरलेली मालमत्ता. आणि दुसरं, जर का त्या अपराधातील आरोपींना शिक्षा झाली आणि शिक्षेसोबत त्यांना द्रव्यदंड केला असेल तर द्रव्यदंड वसूल करण्यासाठी आवश्यक असणारी त्या व्यक्तीची स्थावर किंवा मालमत्ता सरकार जमा करण्याचा अधिकार इथं न्यायालयाला प्रदान केलेला आहे. म्हणजे 2 प्रकारच्या मालमत्ता, एक पहिलं गुन्ह्यामध्ये वापरलेली मालमत्ता आणि दुसरं की गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीकडनं द्रव्यदंड वसूल करण्यासाठी आवश्यक असणारी मालमत्ता, ही आवश्यक असणारी त्या व्यक्तीची कोणतीही मालमत्ता स्थावर किंवा जंगम कोणतीही मालमत्ता न्यायालय सरकार जमा झाल्याचं घोषित करू शकतं. इथं हा अधिकार कोणाला आहे आणि कोणती मालमत्ता शासन जमा होते ते या ठिकाणी लक्षात ठेवावं. पुढचं कलम बघूया. कलम 8 प्रिझम्पशन, गृहीतक. अतिशय महत्वाचं असणारं सेक्शन आहे. कोर्टामध्ये आपल्याला या कलम 8 मुळे अॅट्रॉसिटी केसेसला आणखीन धारदारपणा आलाय. का आलाय? यातलं 3रं प्रिझम्पशन अतिशय महत्वाचं आहे. 2015 पर्यंत जर का अॅट्रॉसिटीच्या खटल्यांच्या निकालाचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये बऱ्याच वेळा की आरोपींची निर्दोष मुक्तता का झाली याबाबत एक कारण वारंवारपणे येत होतं, की सरकार पक्षाकडनं हे साबित करण्यामध्ये अपयश यायचं की
पीडित व्यक्तीची जात त्या आरोपीला माहीत होती हे साबित करण्याबाबत अपयश यायचं आणि त्या अपयशामुळं हा अॅट्रॉसिटी कायदा त्या ठिकाणी लागू होत नसायचा. 2016ला जी दुरुस्ती झाली त्या 2016च्या दुरुस्तीनं हे तिसरं प्रिझम्पशन, तिसरं गृहीत या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामुळं हा कायदा आणखीन धारदार बनला. पुराव्याबाबत 3 प्रकारची अनुमानं काढली जातात. पहिलं आहे शॅल प्रिझम, गृहीत धरील. दुसरं आहे मे प्रिझम, गृहीत धरता येईल. आणि तिसरं आहे कन्क्लुझिव्ह प्रूफ, निर्णायक पुरावा. गृहीत धरील, न्यायालय गृहीत धरील, न्यायालयावर बंधनकारक आहे. कधीपर्यंत? विरुद्ध पक्षकारानं खोडून काढेपर्यंत न्यायालय गृहीत धरील. काय गृहीत धरील? की अपराधी व्यक्तीला अत्याचारग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाच्या जातीची व किंवा जमातीची माहिती होती, कल्पना होती, हे न्यायालय गृहीत धरील. कधीपर्यंत? विरुद्ध पक्षकाराकडनं ती गोष्ट खोडून काढेपर्यंत. याबाबत सरकार पक्षाकडनं कोणताही पुरावा मागितला जाणार नाही. आता हे खोडून कुणी काढायचंय? हे नाशाबित कुणी करायचंय? आरोपी पक्षानं काढायचंय. आता ही सगळी आरोपी की आम्हाला त्या पीडित व्यक्तीची जात माहीत नव्हती हे साबित करण्याची जबाबदारी त्या आरोपीवर येते. सरकार पक्षाकडनं, पीडित व्यक्तीकडनं त्याबाबत न्यायालय कोणताही पुरावा मागू शकत नाही. न्यायालय गृहीत धरतं की आरोपींना पीडित व्यक्तीची जात माहीत होती हे न्यायालय गृहीत धरतं. हे गृहीत धरील हे प्रिझम्पशन अतिशय महत्त्वाचं. आता पहिल्यापासून बघूया. पहिली 2 प्रिझम्पशन काय आहेत? जर का एखाद्या व्यक्तीने आरोपीला मदत केली असेल, आर्थिक मदत केली असेल, तर त्यानं त्या अपराधाला प्रोत्साहन दिलं आहे असं न्यायालय गृहीत धरेल. दुसरं सांगितलंय, व्यक्तीच्या एखाद्या गटानं जमीन किंवा अन्य बाबींच्या पूर्वीच्या वादातून अपराध केला असल्याचं साबित झालं तर सामूहिक हेतू साध्य करण्यासाठी अपराध केल्याचं मानलं जाईल आणि त्या गटातील सगळ्याच व्यक्ती शिक्षेला अपात्र मानल्या जातील. इथं लागू होईल ते कलम 34 आणि कलम 149. हे होते 3 प्रिझम्पशन. हे 3 प्रिझम्पशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे जे तिसरं प्रिझम्पशन आहे हे तिसरं प्रिझम्पशन 2016च्या दुरुस्तीनुसार समावेश करण्यात आलं. पुढचं सेक्शन बघूयातलं कलम 9, अधिकार सोपवणे. आता या कलमाप्रमाणे अधिकार कोणाला प्रदान केलेला आहे ते अतिशय महत्त्वाचं. अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला अधिकार इथं आहे. काय अधिकार आहे? की राज्य शासन या कायद्यातील जे अपराध आहेत ते अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा या प्रकरणाच्या अनुषंगानं जे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना वापरता येतात, पोलीस अधिकाऱ्यांना वापरता येण्यासारखे असे अधिकार कोणत्याही अन्य एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला सुपूर्द करण्याचा अधिकार इथं राज्य शासनाला आहे. आणि राज्य शासन या पोटकलम 1 प्रमाणे हे पोलिसांचे अधिकार पोलीस अधिकाऱ्याशिवाय अन्य एखाद्या अधिकाऱ्याला प्रदान करू शकतं. त्यामध्ये काय काय येऊ शकतं? एखाद्या व्यक्तीला अटक करणं, न्यायालयामध्ये खटला दाखल करणं किंवा न्यायालयामध्ये खटला चालवणं या बाबींचा समावेश होतो. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याला पोलिसांचे अधिकार प्रदान केले तर मग बाकीच्या सर्व शासकीय विभागातील किंवा पोलीस अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे की त्या व्यक्तीनं, त्या अधिकारी व्यक्तीनं जर का मदत मागितली तर तिला मदत करणं बंधनकारक आहे. आणि मग अशा राज्य शासनाकडनं अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याकडून जेव्हा त्या अधिकाऱ्यांचा वापर केला जातो त्या बाबतीमध्ये मग फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या तरतुदी लागू होती. अॅट्रॉसिटी कायद्याचं तिसरं प्रकरण हे तडीपारी या संदर्भात आहे. तडीपार त्याला इंग्रजीमध्ये रिमोव्हल, काढून टाकणे असं म्हटलं जातं. आता रिमोव्हल किंवा तडीपार या शब्दप्रयोगाचा अर्थ समजून घेऊया. इथं तडीपार किंवा रिमोव्हलचा आदेश ज्या व्यक्तीच्या बाबत दिला जातो त्या व्यक्तीनं त्या आदेशामध्ये नमूद केलेल्या क्षेत्रामधून बाहेर निघून जायचं असतं आणि त्या आदेशामध्ये नमूद केलेला जो कालावधी आहे तो कालावधी संपेपर्यंत ज्या क्षेत्रामधून त्यानं निघून जायचंय त्या क्षेत्रामध्ये परत माघारी यायचं नाही. मग त्या आदेशात काय काय नमूद केलं जातं? त्या आदेशामध्ये
तो तडीपारीचा कालावधी नमूद केला जातो. ज्या क्षेत्रामधनं तिला घालवून दिलेला आहे, तडीपार केलेला आहे, त्या क्षेत्राच्या सीमा नमूद केल्या जातात. मग तो जिल्हा असू शकतो, एखादी महानगरपालिका क्षेत्र असू शकतं, एखादा तालुका असू शकतो, किंवा 2 किंवा 3 जिल्ह्यांचं मिळून क्षेत्र असू शकतं. आणि मग त्या आदेशामध्ये जो नमूद केलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून तिनं निघून जायचं असतं आणि त्या आदेशात नमूद केलेला कालावधी संपेपर्यंत तिनं माघारी यायचं नसतं. जर का आवश्यकता असेल तर त्या आदेश काढणाऱ्या संबंधित प्राधिकाऱ्याची परवानगी घेऊन परत तात्पुरत्या काळासाठी परत येता येतं आणि तो कालावधी संपल्यानंतर ते क्षेत्र सोडून जावं लागतं. ही आहे तडीपारीची संकल्पना. आता या तडीपारीबाबत या अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रकरण 3 मध्ये कलम 10 ते कलम 13 या कलमांच्या मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं यातलं काय काय महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता पहिलं की या तडीपारीच्या संदर्भामध्ये कलम 13 मध्ये तरतूद काय केलेली आहे की या तडीपार करण्याचा अधिकार कोणाला असेल, कोणाला तडीपार करता येईल, कोणत्या क्षेत्रामधनं तडीपार करता येईल आणि या तडीपारीचा कालावधी किती दिवस असेल आणि तडीपारीच्या आदेशाच्या विरुद्ध अर्ज कोणाकडे करायचा, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कलम 10 मध्ये मिळते. की तडीपार करण्याचा अधिकार कोणाला दिलाय, तडीपार करण्याचा अधिकार या कायद्याप्रमाणे स्थापन केलेलं विशेष न्यायालय आणि एकमेव विशेष न्यायालय यांना अधिकार प्रदान केलेला आहे. आणि मग या अधिकाराप्रमाणे कोणत्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रामधनं तडीपार केलं जाईल, या कायद्यामधील अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती, अपराध केलेलाच असावा, शिक्षा झालेली असावी असं काही एक बंधनकारक नाहीये. की जे व्यक्ती या अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराध करण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही व्यक्तीला तडीपार करता येतं. कोणत्या क्षेत्रामधनं, अनुसूचित क्षेत्र किंवा अपराध प्रवण क्षेत्र म्हणून या कायद्याप्रमाणे घोषित केलेलं क्षेत्र किंवा अपराध घडण्याची शक्यता असलेलं क्षेत्र, या ठिकाणी अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीला तडीपार करण्याचा अधिकार ह्या विशेष न्यायालयाला किंवा एकमेव विशेष न्यायालयाला प्रदान केलेला आहे. आणि मग हे न्यायालय त्या व्यक्तीच्या बाबत खात्री पटल्यानंतर मग हे अपराध करण्याची शक्यता आहे अशी खात्री ह्या न्यायालयाची पटली पाहिजे. मग ती खात्री कशावरनं पटेल, एकतर पोलीस अहवाल किंवा अन्य प्रकारे कोणत्याही प्रकारे मिळालेल्या माहितीवरनं ह्या न्यायालयाची खात्री पटली की विशिष्ट व्यक्ती या कायद्यातील अपराध करण्याची शक्यता आहे, तर आवश्यकता भासली तर ते न्यायालय त्या व्यक्तीला जास्तीत जास्त त्या आदेशात नमूद केलेल्या कमाल 3 वर्षाच्या कालावधी करता तडीपार करू शकेल. कालावधी 3च वर्ष असावा असं काही बंधनकारक नाहीये. जास्तीत जास्त कालावधी हा 3 वर्ष असेल. हा कालावधी किती असावा हे न्यायालय ठरवेल आणि तो आदेश त्या व्यक्तीला त्या आदेश काढण्याच्या पाठीमागील कारणासह त्या व्यक्तीवर तो आदेश बजावला जाईल. त्या व्यक्तीला तो आदेश रद्द व्हावा किंवा आदेशामध्ये बदल व्हावा याकरता ज्या न्यायालयानं अर्ज केला असेल त्या न्यायालयाकडेच 30 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करावा लागेल आणि त्यामध्ये विनंती करू शकेल की त्यातील क्षेत्रामध्ये किंवा कालावधीमध्ये बदल करावा. मग ते विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालय त्या पीडित व्यक्तीच्या म्हणजेच त्या अर्जामुळे ज्याला बाधा पोचणार आहे अशा तडीपार होणाऱ्या व्यक्तीच्या विनंतीवरनं त्या आदेशामध्ये बदल करू शकेल किंवा जसाच्या तसा आदेश रद्द करू शकेल किंवा त्या आदेशामध्ये कोणताही बदल करणार नाही. हा झाला तडीपारीचा आदेश. आता तडीपारीचा आदेश झाल्यानंतर ज्या व्यक्तीला तडीपार केलेला आहे त्या व्यक्तीवर काय बंधन आहे की त्या व्यक्तीवर बंधन आहे की त्या व्यक्तीनं ते क्षेत्र त्या नमूद केलेल्या तारखेपासून सोडून गेलं पाहिजे आणि त्यातील कालावधी संपेपर्यंत परत माघारी यायचं नाही. आणि मग जर का ती व्यक्ती तडीपार झालेली व्यक्ती कालावधी संपण्यापूर्वीच परत माघारी आली तर त्या विशेष न्यायालयाकडनं व्यवस्था केली जाईल की पोलिसांच्याकडनं तिला अटक करून त्या विशिष्ट क्षेत्राच्या बाहेर तिला घालवून दिलं जाईल. दुसरा मुद्दा सांगितलाय की तडीपार झालेल्या व्यक्तीला तात्पुरत्या काळासाठी परत येण्याची परवानगी कोण देऊ शकेल,
संबंधित आदेश काढणारं विशेष न्यायालयच त्या व्यक्तीला तात्पुरत्या काळासाठी परत येण्याची परवानगी देऊ शकेल किंवा नाकारू शकेल। जर का परवानगी दिली असेल तर त्या व्यक्तीवर अटी लादल्या जातील आणि त्या लादलेल्या अटींचं त्या व्यक्तीनं पालन करणं बंधनकारक आहे। याशिवाय तो विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतर तिनं ते क्षेत्र सोडून निघून गेलं पाहिजे आणि तडीकारीचा कालावधी संपेपर्यंत परत माघारी आलं नाही पाहिजे। जर का त्या संबंधित विशेष न्यायालयाला वाटलं की तात्पुरत्या काळासाठी दिलेली परवानगी ही रद्द करावी, तर ते विशेष न्यायालय ती तात्पुरत्या काळासाठी दिलेली परवानगी रद्द देखील करू शकतं। जर का त्या व्यक्तीनं अटीचं पालन केलं नाही तर तात्पुरत्या काळासाठी परवानगी देत असताना त्याला अटी घातलेल्या असतात, अटीचं पालन केलं नाही किंवा ती त्या क्षेत्रातून कालावधी संपल्यानंतर निघून गेली नाही किंवा परत माघारी आले असेल तर न्यायालयाकडनं व्यवस्था केली जाईल की त्या व्यक्तीला पोलिसांच्याकडनं अटक करून त्या क्षेत्राच्या बाहेर घालवून देणं। आता या तडीपार झालेल्या व्यक्तीच्या बाबत न्यायालय आदेश देऊ शकतं की त्या व्यक्तीनं आपली छायाचित्र आणि शारीरिक मोजमाप पोलिसांच्याकडे सुपूर्द केले पाहिजेत। आता हे कशासाठी? तडीपार प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तडीपार झालेल्या इसमांसाठी एक नोटीस बोर्डच असतो। त्या ठिकाणी अशा तडीपार झालेल्या व्यक्तींचे फोटो लावले जातात, वर्णन तिथं नमूद केलेलं असतं। काय उद्देश असतो की त्या हद्दीमध्ये तडीपार झालेला व्यक्ती आल्यास त्याला त्या क्षेत्राच्या बाहेर घालून देण्यासाठी। न्यायालयाकडनं जर का आदेश झाला की त्या तडीपार झालेल्या व्यक्तीनं आपलं छायाचित्र आणि शारीरिक मोजमाप पोलिसांना द्यावी, तर तसं करणं आता त्या संबंधित व्यक्तीवर बंधनकारक आहे आणि पोलिसांना इथं अधिकार प्राप्त होतो की त्यासाठी त्या व्यक्तीचे छायाचित्र आणि शारीरिक मोजमाप घेण्यासाठी आवश्यक बळाचा देखील वापर करता येतो। जर का त्या व्यक्तीनं आपली छायाचित्र किंवा शारीरिक मोजमाप घेऊन न दिल्यास, त्यात अटकाव केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 186 प्रमाणे त्यांना अपराध केल्याचं मानलं जातं। फोटो काढताना तोंड दाखवून घेतलं, एखाद्या व्यक्तीची उंची मोजत असताना तो खालीच बसतोय, अशा कृती केल्या असतील तर मग तो भारतीय दंड संहितेच्या कलम 186 प्रमाणे अपराध झाल्याचं मानलं जातं। पण जर का तडीपारीचा आदेश रद्द झाला तर हे काढलेले छायाचित्र, त्याचे निगेटिव्ह हे सगळ्या बाबी काय केल्या जातील? नष्ट केल्या जातील। परीक्षा दृष्टीने आणखीन एक यातलं महत्त्वाचं सेक्शन म्हणजे कलम 13। तडीपार आदेशाचं जर का एखाद्या व्यक्तीनं उल्लंघन केलं तर ती व्यक्ती किती शिक्षेला पात्र ठरेल, त्याकरता शिक्षा सांगितली की तडीपार झालेल्या व्यक्तीनं जर का तडीपार आदेशाचं उल्लंघन केलं असेल तर ती व्यक्ती शिक्षेला पात्र ठरेल 1 वर्षापर्यंतचा कारावास व सोबतच ती व्यक्ती द्रव्यदंडाला देखील पात्र ठरेल। या अट्रॉसिटी कायद्यामध्ये असणाऱ्या तडीपारीच्या बाबतच्या असणाऱ्या ह्या तरतुदी, हे मुद्दे या ठिकाणी परीक्षेकरता लक्षात ठेवावेत। प्रकरण 4 विशेष न्यायालय, कलम 14 ते कलम 15 या प्रकरणामध्ये 3 कलमांचा समावेश होतो, 14A आणि 15। या कायद्यामधील जे अपराध आहेत त्या अपराधांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची तरतूद करणारं हे 4थं प्रकरण आहे। ह्या 4थ्या प्रकरणातील या 3 कलमामधील तरतुदी आपण क्रमाने बघूया। परीक्षेकरता फॅक्च्युअल माहिती आपल्याला उपलब्ध करून देणारी ही 3 कलम आहेत। या सुरुवात करूया। यातलं पहिलं कलम 14 विशेष न्यायालय आणि एकमेव विशेष न्यायालय। आता इथं नीट लक्षात घ्यायचं की एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालय यांची स्थापना कुठे केली जाते आणि स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे हे लक्षात घ्यायचं। पहिलं की यांची स्थापना करण्याचा अधिकार, ह्या एकमेव विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला प्रदान करण्यात आलेला आहे। राज्य शासन त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या सल्ल्यानं एकमेव विशेष न्यायालयाची स्थापना करतात। एकमेव विशेष न्यायालय कुठं स्थापन केलं जातं? एका जिल्ह्याकरता किंवा त्यापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या करता ह्या एकमेव विशेष न्यायालयाची स्थापना केली जाते। आणि जर का या कायद्याप्रमाणे घडणाऱ्या अपराधांची संख्या कमी असेल तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या सत्र न्यायालयालाच विशेष न्यायालय म्हणून घोषित केलं जातं। बघा दोन्हीतला फरक की एकमेव विशेष न्यायालय एका किंवा अधिक जिल्ह्याकरता स्थापन केलं जातं
आणि विशेष न्यायालय हे ज्यावेळी या कायद्यामधील अपराधांचे खटले यांची संख्या जर का कमी असेल तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या उच्च न्यायालयालाच विशेष न्यायालय म्हणून घोषित केलं जातं. एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालय या दोन्हींच्या मध्ये काय फरक असतो बघा. एकमेव विशेष न्यायालय स्वतंत्रपणे स्थापना केली जाते आहे आणि विशेष न्यायालय म्हणून एखाद्या सत्र न्यायालयालाच घोषित केलं जात आहे. सत्र न्यायालय अॅट्रॉसिटी मधील कायद्यांना, सत्र न्यायालय ज्यावेळी विशेष न्यायालय म्हणून काम करतं त्यावेळी अन्य खटल्यांच्या पेक्षा अॅट्रॉसिटी कायद्यामधील खटल्यांना प्राधान्य देतं आणि त्या खटल्याची सुनावणी करतं. एकमेव विशेष न्यायालय हे फक्त अॅट्रॉसिटीच्याच अपराधाकरता दाखल झालं असल्यामुळं केवळ आणि केवळ अॅट्रॉसिटी मधीलच खटले ह्या एकमेव विशेष न्यायालयासमक्ष चालवले जातात. आता या एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालयांची संख्या किती असावी जेणेकरून हे खटले 2 महिन्याच्या आत निकाली काढता येतील अशा रीतीनं या न्यायालयांची संख्या असली पाहिजे. आता या न्यायालयावर बंधनकारक काही गोष्टी केलेल्या आहेत की जोपर्यंत साक्षीदार हजर आहेत, जोपर्यंत न्यायालयामध्ये साक्षीदार हजर आहेत त्या साक्षीदारांची साक्ष नोंदून संपेपर्यंत, पूर्ण होईपर्यंत त्या खटल्याची सुनावणी ही डे टू डे घेतली पाहिजे, दैनंदिन तत्वावर घेतली पाहिजे. जर का खटला काही काळाकरता स्थगित करणं, तहकूब करणं आवश्यक वाटलं तर त्या न्यायालयानं तशी लेखी कारणांची नोंद करून तो खटला तहकूब करता येईल किंवा सुनावणी पुढे ढकलता येईल. पण जर जोपर्यंत साक्षीदार हजर आहेत तोपर्यंत त्यांची त्या खटल्यांची सुनावणी मात्र दैनंदिन तत्वावर केली जाईल. परीक्षा दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, दोषारोपपत्र दाखल झाल्यापासून, चार्जशीट दाखल झाल्यापासून 2 महिन्याच्या आत खटला पूर्ण करण्यासाठी त्या न्यायालयांनी प्रयत्न केले पाहिजेत. जर का खटला संपला नसेल 2 महिन्यात तर त्याबाबतच्या लेखी कारणांची नोंद केली पाहिजे. परीक्षा दृष्टीनं हा मुद्दा आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, खटला तपासाकरता अवधी होता 60 दिवस, खटला चालण्यासाठी अवधी दिलाय 2 महिन्यांचा, म्हणजे दोन्हीकडं 60 दिवस लक्षात ठेवायचं. पुढचं कलम बघूया 14 अपील. 2016च्या दुरुस्तीप्रमाणे हे कलम 14 समाविष्ट करण्यात आलाय आणि अपिलाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. इथं अपील करण्याबाबत आणि अपिलाची सुनावणी करण्याबाबत कालावधीचं बंधन या कलम 14 प्रमाणे घालण्यात आलेलं आहे. काय बंधन घालण्यात आलेलं आहे की या कायद्यातील निर्णयाच्या विरुद्ध किंवा कोणत्याही आदेशाच्या विरुद्ध अपील कोणाकडे करायचंय, उच्च न्यायालयाकडे अपील करता येतं. पण खटला चालू असताना जो वादकालीन आदेश काढला जातो त्या आदेशावर मात्र अपील दाखल करता येत नाही. अपील दाखल करण्यासाठी अवधी निश्चित करून दिलाय, 90 दिवसांचा अवधी निश्चित करून दिलाय की अपील करायचं असेल तर 90 दिवसाच्या आत अपील दाखल केलं पाहिजे. पण याला एक अपवाद केलाय. अपवाद काय केलाय, 90 दिवसापासून ते 180 दिवसापर्यंत 90 दिवसाच्या आत अपील दाखल न करण्यास योग्य पुरेसं कारण होतं असं जर का उच्च न्यायालयाची खात्री पटली तर उच्च न्यायालय 90 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा अपील दाखल करून घेऊ शकेल. पण उच्च न्यायालयावर एक बंधन आहे की 180 दिवस लोटल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कारणासाठी अपील दाखल करून घेतलं जाणार नाही. हे बंधन परीक्षेकरता लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा आता असं सांगितलं आहे की उच्च न्यायालयाकडे अपील प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयानं अपील प्राप्त झाल्यापासून त्या अपीलावर निर्णय हा 3 महिन्यांच्या आत द्यायचा आहे. त्यासाठी अवधी दिलाय 3 महिने. 3 महिन्याच्या आत अपीलावर निर्णय दिला पाहिजे. परीक्षेकरता यातला प्रत्येक मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. पुढच्या कलमामध्ये कलम 15 मध्ये तरतूद केली आहे की एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालयामध्ये शासनाच्या वतीनं खटला चालवण्यासाठी सरकारी अभियोक्ता नियुक्त करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष सरकारी अभियोक्ता हा विशेष न्यायालयामध्ये असेल. एकमेव विशेष सरकारी अभियोक्ता हा एकमेव विशेष न्यायालयामध्ये असेल आणि त्यांच्या नियुक्ती हे कोणाकडनं केल्या जातील, नियुक्ती राज्य शासनाकडनं केली जाईल. आणि नियुक्ती करत असताना राज्य शासनावर एक बंधन असेल की ज्या व्यक्तीला किमान 7 वर्ष वकिलीचा अनुभव आहे अशा व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीची ते या ठिकाणी नियुक्ती होणार नाही. म्हणजे व्यक्ती नियुक्त करत असताना त्याला
अनुभव असणं आवश्यक आहे आणि तो अनुभव सांगितलाय किमान 7 वर्षे. हा किमान 7 वर्ष आपल्याला परिचय करता अतिशय महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरं की या सरकारी अभियंत्यांची नियुक्ती कोणाकडनं केली जाते. इथं हा अधिकार केंद्र शासनाला दिलेला नाही आहे, हा अधिकार फक्त राज्य शासनाला प्रदान करण्यात आलेला आहे. हे होतं कलम 15. प्रकरण 4 पीडित व साक्षीदार यांचे अधिकार. यामध्ये एकाच कलमाचा समावेश होतो. कलम 15A पीडित व साक्षीदार यांचे अधिकार. 2016च्या दुरुस्तीनुसार या कलम 15A ह्या अॅट्रॉसिटी अधिनियमामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यानुसार अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि साक्षीदार यांचे अधिकार मान्य करण्यात आले. अत्याचारग्रस्त व्यक्ती कुणाला म्हणायचं की SC ST असलेली अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजाती या प्रवर्गातील व्यक्ती व त्या व्यक्तीवर या कायद्यातील एखादा अपराध घडलेला आहे अशी एखादी व्यक्ती म्हणजे अत्याचारग्रस्त व्यक्ती. आणि साक्षीदार कुणाला म्हणायचं. साक्षीदार म्हणजे या अॅट्रॉसिटी कायद्यातील अपराधाबाबतची घटना आणि परिस्थिती याबाबत माहिती असलेली व्यक्ती किंवा या कायद्यातील अपराधाचा तपास, चौकशी आणि संपरीक्षा याबाबत आवश्यक ज्ञान किंवा माहिती असलेली व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींचे जबाब नोंदवणं आवश्यक आहे अशा व्यक्ती म्हणजे साक्षीदार. आणि अशा साक्षीदार व्यक्ती आणि अत्याचारग्रस्त व्यक्ती यांचे अधिकार या कलम 15A मध्ये दिलेले आहेत. कलम 15 हे 12 पोटकलमांचं मिळून बनलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की कलम 15A मध्ये अत्याचारग्रस्त व साक्षीदार यांचे अधिकार नमूद केलेले आहेत. हा मुद्दा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा यातला अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे की ज्यावेळी या अपराधाला बळी पडलेल्या व्यक्ती किंवा साक्षीदार यांना धमकी दिली जाते, यांना त्रास दिला जातो, त्यावेळी त्याबाबत त्या व्यक्ती न्यायालयाकडे तक्रार करू शकतात. न्यायालय त्या बाबींची चौकशी करण्याचा आदेश देऊ शकतं आणि ही जी चौकशी आहे ही चौकशी 2 महिन्यात संपवायची आहे. हा मुद्दा तिसरा मुद्दा यातला अतिशय महत्त्वाचा. आता क्रमानं या कलम 15A मध्ये दिलेल्या तरतुदी आपण समजून घेऊया. ह्या तरतुदी आपण समजून घेत असताना अतिशय शॉर्टकटमध्ये समजून घेणार आहोत. पहिली तरतूद अशी सांगते की या अपराधाला बळी पडलेल्या व्यक्तींच्या बाबत अपराध घडल्यानंतर त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत किंवा नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना संरक्षण पुरवण्याची जबाबदारी ही राज्य शासनावर असेल. दुसरा घटक असं सांगतो की या ज्या व्यक्तींच्या बाबत अपराध घडलेला आहे त्या व्यक्तींना त्यांची जात, त्या व्यक्तीचं लिंग, त्या व्यक्तीचं शिक्षण, त्या व्यक्तीचं राहणीमान, त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती यावरनं त्यांना वाईट वागणूक मिळू नये, त्यांना चांगली वागणूक मिळावी हे पोटकलम 2 मध्ये तरतूद केलेली आहे. पोटकलम 3 सांगतं की या अपराधाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाहीबाबत किंवा जामिनाबाबतच्या कार्यवाहीबाबत पोलीस अधिकारी, सरकारी अभियोक्ता आणि राज्य शासन यांच्याकडनं कार्यवाहीबाबतची माहिती त्या अत्याचारग्रस्त व्यक्तींना मिळाली पाहिजे. चौथा मुद्दा सांगितलाय न्यायालयामध्ये अर्ज करण्याचा अधिकार. ज्यावेळी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अपराधाचा खटला न्यायालयामध्ये सुरू असतो त्यावेळी या अत्याचारग्रस्त व्यक्तींना न्यायालयामध्ये अर्ज करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. याशिवाय पोटकलम 5 प्रमाणे ह्या अत्याचारग्रस्त व्यक्तींना बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी, आरोपीच्या दोषसिद्धीबाबतची सुनावणी, शिक्षेबाबतची सुनावणी, त्यांनी पॅरोल किंवा फर्लो रजेकरता केलेला अर्ज या संदर्भामध्ये ज्यावेळी कार्यवाही सुरू असेल त्यावेळी ह्या व्यक्तींना बाजू मांडण्याचा अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. ज्यावेळी खटल्याची ट्रायल सुरू असते ती खटल्याची संपरीक्षा किंवा ट्रायल सुरू असताना न्यायालयानं काही बाबी पुरवणं बंधनकारक केले की न्यायालयानं खटला सुरू असण्याच्या कालावधीमध्ये या व्यक्तींना सुरक्षा पुरवली पाहिजे. याशिवाय त्यांना न्यायालयामध्ये येण्या जाण्यासाठी खर्च आणि दररोजचा निर्वाह भत्ता दिला पाहिजे. याशिवाय खटल्याच्या काळामध्ये
अपराधाचा तपास किंवा संपरीक्षा या काळामध्ये त्यांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन केलं पाहिजे. जर का आवश्यकता भासली तर नवीन जागी देखील पुनर्वसन केलं पाहिजे. दुसरं 7वा मुद्दा, न्यायालयाकडून पुनरावलोकन. राज्य शासनाकडनं या पीडित व्यक्तींना जे संरक्षण पुरवलेलं आहे त्या संरक्षणाचं वेळोवेळी न्यायालयाकडनं पुनरावलोकन केलं जाईल. पाहणी केली जाईल की पुरेसं संरक्षण दिलं जातंय किंवा नाही. पुढचा मुद्दा सांगितलाय नावं गोपनीय ठेवायची. जर का यातल्या अत्याचारग्रस्त व्यक्तींनी किंवा साक्षीदार व्यक्तींनी न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी स्वतःची नावं किंवा स्वतःची ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती सरकारी अभियोक्त्याच्या मार्फत न्यायालयाकडे केली असेल तर न्यायालय त्या साक्षीदारांची नावं गोपनीय ठेवू शकेल किंवा साक्षीदारांची ओळख पटवू नये याकरता उपाययोजना न्यायालयाकडनं केल्या जातील. याशिवाय न्यायालयामध्ये त्या अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा साक्षीदार यांनी न्यायालयामध्ये साक्ष देऊ नये म्हणून जर का त्यांच्यावर दबाव येत असेल, त्यांना त्रास दिला जात असेल तर त्याबाबत त्या व्यक्ती न्यायालयाकडे तक्रार करू शकतात. न्यायालय आणि त्याबाबतचे चौकशीचे आदेश न्यायालयाकडून दिले जातील आणि ती चौकशी ही 2 महिन्यामध्ये पूर्ण केली जाईल. जर का त्या बाबतीमध्ये एखाद्या लोकसेवकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, एखाद्या लोकसेवकांना कर्तव्यात हयगय केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला तर त्या दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत ह्या संबंधित पीडित व्यक्तींना FIR ची 1 कॉपी दिली जाईल. जनरली फौजदारी प्रक्रिया संहिता काय सांगते की ज्यावेळी जी कोणती व्यक्ती दखलपात्र अपराध घडल्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये खबर देईल तिला ह्या प्रथम खबर अहवालाची कॉपी दिली जाते. अट्रॉसिटी कायदा सांगतो की ज्यावेळी अत्याचारग्रस्त किंवा साक्षीदार यांना त्रास दिल्याबाबत अपराधाची नोंद केली जाते त्या अपराधाची फिर्याद जरी त्यांनी दिलेली नसली तरी देखील त्यांना त्या FIR ची 1 कॉपी दिली जाईल. कार्यवाहीचं अट्रॉसिटी कायद्यामधील ज्या न्यायालयामध्ये कार्यवाही होतात त्या कार्यवाहीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल. पुढचा मुद्दा आहे न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनानं वेगवेगळी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. त्यामध्ये जवळपास एकूण 14 मुद्द्यांचा समावेश होतो. 14 मुद्दे एकदा सगळे वाचून घ्यावेत. आणि शेवटचं सांगितलंय की जसं राज्य शासनाकडनं यांना मदत केली जाते, याशिवाय या पीडित व्यक्ती किंवा अत्याचारग्रस्त व्यक्तींना वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्याकडून किंवा अशासकीय संघटनांच्याकडून जर का त्यांनी काही मदत दिली असेल तर ती मदत स्वीकारण्याचा त्यांना अधिकार असेल. ह्या त्या कलम 15 मध्ये केलेल्या तरतुदी. कलम 15चं शीर्षक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं की अत्याचारग्रस्त व साक्षीदार यांचे अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत तर हे कलम 15A आपल्याला आठवलं पाहिजे. प्रकरण 5 अट्रॉसिटी अधिनियमाचं हे 5वं प्रकरण कलम 16 ते कलम 23 या कलमांचं मिळून बनलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं यातल्या तरतुदी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ही सगळी कलमं आपण क्रमानं एक पाहूया. यातलं पहिलं कलम आहे कलम 16 सामुदायिक द्रव्यदंड. सामुदायिक द्रव्यदंड बसवण्याबाबत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 10A च्या तरतुदी इथं लागू होतील आणि त्या तरतुदीप्रमाणे हे सामुदायिक द्रव्यदंड बसवता येईल. या ठिकाणी फक्त कलम 16A आणि सामुदायिक द्रव्यदंड एवढंच लक्षात ठेवावं. हा सामुदायिक द्रव्यदंड काय असतो, कसा बसवला जातो, काय याबाबतच्या सगळ्या तरतुदी ह्या नागरी हक्क संरक्षण अधिनियमाच्या कलम 10A प्रमाणे लागू होतील. पुढचा कलम बघूया. कलम 17 प्रतिबंधात्मक कार्यवाही. प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत 17 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते अपराध प्रवण क्षेत्र घोषित करणं की वारंवार अपराध घडू शकतात अपराध प्रवण क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार या कलमातील तरतुदीप्रमाणे जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, याशिवाय कोणत्याही दर्जाचा दंडाधिकारी आणि किमान पोलीस उपाधीक्षक DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांना हे अपराध प्रवण क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार दिला आहे. हे अपराध प्रवण क्षेत्र घोषित केव्हा करता येईल? त्यांना माहिती मिळाल्यानंतर आणि स्वतः चौकशी केल्यानंतर तसं अपराध प्रवण क्षेत्र घोषित करणं आवश्यक आहे असं योग्य वाटलं तर मग ते अपराध प्रवण क्षेत्र घोषित केलं जाईल. पण कोणतं क्षेत्र अपराध प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जाईल? कोणत्याही प्रकारे मिळालेल्या माहितीवरून आणि केलेल्या चौकशीवरनं जर काही नमूद केलेल्या प्राधिकाऱ्याची खात्री पटली
की SC/ST नसलेल्या प्रवर्गातील व्यक्तींचा गट या कायद्यातील अपराध करण्याची शक्यता आहे किंवा त्या व्यक्तींनी तशा प्रकारचा अपराध करण्याची धमकी दिलेली आहे. म्हणजे अपराध करण्याची शक्यता किंवा अपराध करण्याची धमकी याबाबत खात्री पडली तर ते विशिष्ट क्षेत्र हे अपराधप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जाईल आणि मग त्या क्षेत्रामध्ये अपराध घडू नये म्हणून उपाययोजना करण्याकरता फौजदारी प्रक्रिया संहितेमधील 3 प्रकरणं, प्रकरण 8, प्रकरण 10 आणि प्रकरण 11 या प्रकरणामधील तरतुदी लागू होती. आणि या तरतुदी लागू केल्यानंतर मग त्या क्षेत्रामध्ये अपराध घडू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना त्या संबंधित प्राधिकाऱ्याकडनं केल्या जातील आणि त्याकरता एक योजना तयार केली जाईल. पुढचं कलम बघूया, कलम 18. तर यातलं महत्त्वाचं काय काय? कलम 17 प्रमाणे अपराधप्रवण क्षेत्र घोषित केलं जातं. अपराधप्रवण क्षेत्र कोणत्या कलमाप्रमाणे घोषित केलं जातं हा एक परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरा, हे अपराधप्रवण क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? हे 2 मुद्दे या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं. आणि त्याकरता मग फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 3 प्रकरणांच्या तरतुदी या ठिकाणी लागू होतात. त्या 3 प्रकरणांचे क्रमांक लक्षात ठेवायचे, 8, 10 आणि 11. पुढे जाऊया, कलम 18 अतिशय इम्पॉर्टंट. हा कलम 18 म्हणजे या अट्रॉसिटी ॲक्टचं कलम 3 आणि 4 नंतर महत्त्वाचं असणारं सेक्शन म्हणजे कलम 18 आणि सोबतच कलम 18A हे 2018च्या सुधारणेनं समाविष्ट करण्यात आलेलं कलम. ही 2 कलमं एकमेकांशी संबंधित आहेत. ही 2 कलमं अतिशय महत्त्वाची आहेत. एकदा बघूया की CRPCचं कलम 438 लागू होणार नाही. कशाला? या अट्रॉसिटी अधिनियमाप्रमाणे जे घडलेले अपराध आहेत, अट्रॉसिटी अधिनियमामध्ये ज्या कृती अपराध म्हणून मानलेले आहेत त्या अपराधांच्या बाबतीमध्ये CRPC 1973चं फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 438 लागू नाही. कलम 438 कशाबद्दल आहे? अटकपूर्व जामीन याच्याबद्दल कलम 438 मध्ये तरतुदी आहेत. अटकपूर्व जामीन काय असतो ते 2 मिनिटांमध्ये बघूया आपण. की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला एखाद्या अजामीनपात्र अपराधाकरता अटक होण्याची शक्यता आहे, असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं तेव्हा ती व्यक्ती न्यायालयाकडे अर्ज करते. कोणत्या न्यायालयाकडे? उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाकडे अर्ज करू शकते आणि अर्जामध्ये मागणी केली जाते की जर का त्या नमूद केलेल्या अजामीनपात्र प्रकरणामध्ये तिला अटक झाल्यास पोलिसांनी तिला जामीनावर सोडावा असा आदेश न्यायालयानं द्यावा. आणि मग जर का त्या व्यक्तीचा तो अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाकडनं मंजूर झाला आणि नंतर त्या प्रकरणामध्ये कोणत्या अजामीनपात्र प्रकरणामध्ये जर का पोलिसांच्याकडनं त्या व्यक्तीला अटक करण्यात आली तर त्या व्यक्तीनं जामीन दिल्यानंतर तिची तात्काळ सुटका केली जाईल. आणि ही अटकपूर्व जामिनाची तरतूद ह्या अट्रॉसिटी कायद्यामधील अपराधांच्या बाबत लागू होणार नाही असं हे कलम 18 सांगतं. कलम 18चा क्रमांक पाठ करून ठेवायचा. कलम 18 अटकपूर्व जामीन लागू नाही किंवा CRPCचं कलम 438 लागू नाही हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2018च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 18A समावेश केला. ह्या दुरुस्तीच्या पाठीमागं एक पार्श्वभूमी देखील आहे. 2018 मध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये ह्या अट्रॉसिटी कायद्याबाबत काही गाईडलाईन्स दिल्या. त्यामध्ये न्यायनिर्णयात असं म्हटलं की अट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यापूर्वी FIR दाखल करण्यापूर्वी चौकशी करून खात्री करावी आणि मगच गुन्हा दाखल करावा. दुसरंही असं सांगितलं की अपराधामधील आरोपींना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अटक करू नये. सरकारी नोकऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी करावी. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि आणखी त्यामध्ये सांगितलं होतं की CRPC 438 ही तरतूद ह्या अट्रॉसिटी कायद्यातील अपराधांना लागू असेल. असे वेगवेगळे 4 मुद्द्यांचा समावेश असलेले महत्त्वाचे हे 4 मुद्दे. याशिवाय त्यात अनेक बाबी होत्या. महत्त्वाचे असणारे हे 4 मुद्दे त्यामध्ये समाविष्ट होते. त्यामुळं ह्या अट्रॉसिटी कायद्यामध्ये असणारं हे 438 कलम गैरलागू ही जी तरतूद आहे कलम 18 मधली की अटकपूर्व जामीन लागू होणार नाही, तर ही तरतूद आता काय केली होती न्यायालयानं रद्द ठरवली होती.
आणि ह्या अॅट्रॉसिटी कायद्याचं महत्त्वच कमी झालं होतं. अटकेला वरिष्ठांची परवानगी, FIR दाखल करण्यासाठी चौकशीची अट, या बाबींच्यामुळं अॅट्रॉसिटी कायद्याचं महत्त्व कमी झालं असं वाटू लागलं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये भारताच्या संसदेनं एक विधेयक मांडलं, विधेयक मंजूर झालं आणि 2018ची सुधारणा म्हणून या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. काय सांगतंय बघूया की या कलम 18A तरतुदीप्रमाणे काय सांगतं की FIR दाखल करण्याकरिता कोणत्याही पूर्व चौकशीची आवश्यकता नाही. दुसरा मुद्दा सांगितला, अटक करण्यासाठी कोणत्याही पूर्वसंमतीची आवश्यकता नाही. CRPC 1973 व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रक्रियेचा अवलंब करण्याची आवश्यकता असणार नाही. दुसरं पोटकलम समाविष्ट केलं की कोणत्याही न्यायालयाच्या न्याय निर्णयात काहीही समाविष्ट असलं तरी, म्हणजे या कलमामध्ये असणारी, या खंडामध्ये असणारी तरतूद सर्वश्रेष्ठ असेल. कोणत्याही न्यायालयाच्या न्याय निर्णयात आदेशात काहीही असलं तरी CRPC 1973चं कलम 438 हे अॅट्रॉसिटीमधील अपराधांच्या बाबतीमध्ये गैरलागू असेल, ते लागू नसेल. म्हणजे सुप्रीम कोर्टानं जो दिलेला न्यायनिर्णय होता, आदेश होता, तो या संसदेच्या या सुधारणेमुळे, या सुधारणेमुळे काय झाला, मागे पडला. या तरतुदी श्रेष्ठ मानल्या. म्हणजे FIR दाखल करण्याकरता कोणत्याही पूर्व चौकशीची गरज नाही, अटक करण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही आणि CRPCचं कलम 438 अॅट्रॉसिटी बाबत लागू नाही. 18A अतिशय महत्त्वाचं. पुढचा मुद्दा बघूया. 19 हे मुळातच आहे. 19 हे मूळ अधिनियमातलंच कलम आहे. 19 काय सांगतंय बघा की या कायद्यातील अपराधाकरता दोषी असलेल्या व्यक्तीला, 18 वर्षावरील व्यक्तींना CRPC 1973चं कलम 360 आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 याच्या तरतुदी लागू नसतील. कोणाला लागू नसतील तरतुदी, हा एक पहिला मुद्दा नीट लक्षात ठेवायचा. कोणाला लागू नाहीत की या कायद्यातील अपराधाकरता दोषी ठरलेली 18 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, हिला कोणत्या तरतुदी लागू नाही आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 360, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 360 आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958च्या तरतुदी लागू नाही आहेत. आता ह्या तरतुदी काय आहेत त्या समजल्याशिवाय ह्या कलमाचा अर्थच आपल्याला समजणार नाहीये. ह्या तरतुदी काय आहेत, 2 वाक्यामध्ये तरतुदी सांगतो की या दोन्ही तरतुदींचा सारांश असा आहे की एखादा विशिष्ट अपराधाकरता दोषी ठरलेल्या व्यक्तीला, एखाद्या अपराधाकरता न्यायालयामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला चांगलं वर्तन ठेवण्याच्या अटीवर शिक्षा भोगण्यापासून सूट देण्याचा अधिकार या 2 तरतुदीमध्ये न्यायालयाला प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्या अपराधाबाबत दोषी जरी ठरला असला तरी त्या व्यक्तीला शिक्षा भोगण्यापासून सूट देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. त्या व्यक्तीनं जर का हमीपत्र, बंधपत्र लिहून दिलं की ती व्यक्ती पुढील 3 वर्षाकरता चांगलं वर्तन ठेवील, ह्या चांगलं वर्तन ठेवण्याच्या अटीवर त्याला शिक्षा भोगण्यापासून सूट या 2 तरतुदीप्रमाणे देता येते. आणि अॅट्रॉसिटी कायद्याने तरतूद काय केली मग की 18 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना या 2 तरतुदीप्रमाणे असं शिक्षा भोगण्यापासून सूट देता येणार नाही. हे 2 तरतुदी लक्षात ठेवायच्या आणि 18 पेक्षा जास्त वयाचा हा सिद्धदोष अपराधी इथं लक्षात ठेवायचा. पुढचं कलम बघूया 20. हा कायदा इतर कायद्यांच्यापेक्षा प्रभावी असेल. इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही या कायद्याच्या विरुद्ध विसंगत तरतूद केली असली तर या कायद्याच्या तरतुदी ह्या अंमलामध्ये असतील. पुढचा मुद्दा बघूया 21 मध्ये 21चं शीर्षक बघा काय, कायद्याची अंमलबजावणी परिणामकारक पद्धतीनं अंमलबजावणी करणे हे राज्य शासनाचं कर्तव्य असेल. आता ह्या कलम 21 प्रमाणे ह्या कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीची जबाबदारी कोणावर सोपवलेली आहे हा आपल्या परीक्षेकरता मुद्दा असेल. त्याचं उत्तर असेल राज्य शासन. आणि राज्य शासनानं मग ह्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बजावणीकरता उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि मग उपाययोजना राज्य शासन करेल आणि पण त्या केलेल्या उपाययोजनांच्या बाबत मग अहवाल सादर केला जाईल. तो केंद्र शासनाकडनं संसदेला अहवाल सादर केला जाईल. पोटकलम 4 वाचा की या ज्या
कायद्याच्या अंमलबजावणी करता राज्य शासनाकडनं उपाययोजना केल्या जातात, त्याबाबतचा अहवाल हा केंद्र शासनाकडनं संसदेला दरवर्षी सादर केला जाईल. हा मुद्दा परीक्षेकरता नीट लक्षात ठेवायचा. पुढचं कलम बघूया, कलम 22, सद्भावनेनं केलेल्या कृतींना संरक्षण. कोणत्याही अधिकाऱ्यानं, व्यक्तीनं, न्यायालयानं सद्भावनेनं केलेल्या कृतींच्या बाबत कोणत्याही न्यायालयामध्ये दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाचा दावा लावता येणार नाही. सद्भावनेनं केलेली कृती याचा अर्थ काय? प्रामाणिकपणे योग्य ती काळजी घेऊन आणि भान ठेवून केलेली कृती म्हणजे सद्भावनेनं केलेली कृती असं म्हटलं जातं. की एखादी कृती सद्भावनेनं केली आहे असं केव्हा म्हटलं जाईल? जेव्हा ती कृती प्रामाणिकपणे योग्य ती काळजी घेऊन आणि भान ठेवून केली असेल तर तेव्हा त्या कृती करणाऱ्या व्यक्तीनं सद्भावनेनं कृती केली आहे असं म्हटलं जातं. आणि सद्भावनेनं केलेल्या कृतींना संरक्षण पुरवलंय ते कलम 22 प्रमाणे. हा कलम 22 हा शब्दप्रयोग आहे अतिशय महत्वाचा आणि त्याचा संबंध कुठं? सद्भावनेनं कृतींना संरक्षण. शेवटचं कलम आहे यातलं नियम करण्याचा अधिकार. की या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नियम करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला सुपूर्द केलेला आहे. इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की अट्रॉसिटी कायद्याप्रमाणे नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला. आता सर्वच कायद्यांच्या बाबत समान असणारी गोष्ट की ज्यावेळी शासनाकडनं हे नियम तयार केले जातात त्यावेळी त्या नियमांच्या बाबत पुढे काय कारवाई होते? त्याला मंजुरीची आवश्यकता असते काय? पहिला प्रश्न. नाही, केलेल्या नियमांना मंजुरीची आवश्यकता नसते. नियम केले त्याला मंजुरी आहे असंच गृहीत धरलं जातं, कारण या कायद्यानुसार जो प्राप्त झालेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे हे नियम केले जातात. पण हे नियम केल्यानंतर तात्काळ त्यांची किंवा त्या नियमामध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून त्या नियमांची अंमलबजावणी सुरू होते. पण असं जरी असलं तरी सुद्धा ज्यावेळी केंद्र शासनानं केलेल्या नियमांच्या बाबतीमध्ये संसदेचं ज्यावेळी अधिवेशन सुरू असेल त्या अधिवेशनाच्या काळामध्ये मग सलग 2 अधिवेशनं मिळून किंवा त्यापेक्षा जास्त अधिवेशनं मिळून किंवा एका अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त 30 दिवसाकरता हे नियम संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडले जातात. संसदेची सभागृह त्या नियमामध्ये बदल करू शकतात किंवा ते नियम रद्द करू शकतात. जर का त्या संसदेनं त्या नियमामध्ये बदल केले असतील तर त्या केलेल्या बदलाप्रमाणे ते नियम अंमलामध्ये येतील. पण बदल करण्यापूर्वीच जर का त्या नियमाप्रमाणे केलेल्या कृती असतील तर त्या कृती रद्द होतील काय? नाही, त्या कृतींना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही, त्या कृती कायदेशीरच मानल्या जातील. पण जर का नियमामध्ये संसदेनं बदल केले असतील तर त्या बदलाप्रमाणे ते नियम अंमलामध्ये येतील. आणि समजा संसदेनं ते नियम रद्द केले तर संसदेनं नियम रद्द केले तर ज्या दिवशी रद्द केले असतील त्या दिवसापासून त्या नियमांची अंमलबजावणी होणार नाही. रद्द करण्यापूर्वी ज्या कृती त्या नियमाप्रमाणे केल्या असतील तर त्या कृती रद्द होणार नाहीत, त्या कृती कायदेशीरच मानल्या जातील. होतं यातलं शेवटचं कलम 23. या कायद्यातील अपराध हे विशेष न्यायालयाकडून किंवा एकमेव विशेष न्यायालयाकडून त्या अपराधांची संपरीक्षा केली जाते, ट्रायल चालवली जाते. पण या अपराधांचं वर्गीकरण कुठंही दिलं नाही. अपराधांचं स्वरूप काय असेल? दखलपात्र की अदखलपात्र, जामीनपात्र का अजामीनपात्र? ह्या 2 प्रश्नांची उत्तरे काय? आपल्याला हा संपूर्ण अधिनियम वाचल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं कुठेही मिळाली नाहीये. जेव्हा एका अपराधांच्या वर्गीकरणाबाबत एक तर त्या विशेष कायद्यामध्ये तरतूद केलेली असते. जर का विशेष कायद्यामध्ये त्या अपराधाच्या वर्गीकरणाबाबत तरतूद केली नसेल तर त्याबाबत आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची अनुसूची 1 मधील भाग 2 पाहावा लागेल. फौजदारी प्रक्रिया संहितेची अनुसूची 1 मधील भाग 2 याप्रमाणे दिलेला आहे. जसा CRPC मध्ये दिलेला आहे तसाच या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता आपल्याला अप्लाय करायचा आहे तो अट्रॉसिटी कायद्याशी संबंधित की या अनुसूचीच्या आधारे ह्या चार्टच्या आधारे आपल्याला ठरवायचं आहे की अट्रॉसिटी कायद्यामधील अपराध हे दखलपात्र असतील की अदखलपात्र असतील, जामीनपात्र असतील की अजामीनपात्र असतील, हे आपल्याला ह्या चार्टच्या आधारे ठरवावं लागेल. आता या चार्ट काय सांगतो? अपराधाच्या शिक्षेच्या आधारावर हे अपराधाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता या वर्गीकरणात 3 वर्गीकरण दिलेली आहेत. पहिलं वर्गीकरण दिलंय की ज्या अपराधाकरता मृत्यूदंड, जन्मठेप
आणि 7 वर्षापेक्षा जास्त कारावास या शिक्षा असतील. तर ते अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि सत्र न्यायालयाकडनं ट्रायल चालवण्यासारखे असतात. पण इथं आपल्याला हा जो तिसरा गट शेवटचा रखाना आहे तो आपल्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबत हा तिसरा रखाना लागू होणार नाही. कारण अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराधाची संपरीक्षा करण्याकरता एकमेव विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालयाची तरतूद केलेली आहे. आपल्याला मुद्दा डिसाईड करायचा आहे तो म्हणजे अपराध दखलपात्र की अदखलपात्र, जामीनपात्र की अजामीनपात्र. जर काय शिक्षा ही 3 वर्ष ते 7 वर्ष या दरम्यान होऊ शकत असेल तर ते अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. आता थोडंसं अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराधांच्या शिक्षा आठवा. आपण कलम 3 मध्ये, पोटकलम 1 आणि पोटकलम 2 मध्ये शिक्षा बघितल्या होत्या. या अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3 मध्ये जे अपराध नमूद केलेले आहेत, कलम 3च्या पोटकलम 1 मध्ये जे अपराध नमूद केलेले आहेत, 29 प्रती दिलेली आहेत, त्याकरता शिक्षा सांगितली आहे 6 महिने ते 5 वर्ष कारावास. मग कशामध्ये येईल ते? इथं बसतंय. आणि आता या अपराधांचं स्वरूप काय आहे? दखलपात्र आणि अजामीनपात्र. याचा अर्थ पोटकलम 1 मध्ये, कलम 3च्या पोटकलम 1 मध्ये नमूद केलेले अपराध हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. दुसरा मुद्दा, पोटकलम 2 प्रमाणे ज्या अपराधांच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी शिक्षा ह्या सगळ्या 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सांगितलेल्या आहेत. 7 वर्षापेक्षा जास्त कारावास किंवा जन्मठेप किंवा मृत्यूदंड अशा शिक्षा अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3च्या पोटकलम 2 मध्ये नमूद केलेल्या आहेत. मग त्या अपराधांचं स्वरूप काय असेल? दखलपात्र आणि अजामीनपात्र. याचाच अर्थ अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कलम 3 प्रमाणे जे अपराध शिक्षापात्र आहेत ते सगळे अपराध कसे आहेत? दखलपात्र आणि अजामीनपात्र ते अपराध मानले जातील. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराध हे दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराध म्हणून गणले जातील. दखलपात्र आणि अजामीनपात्र. दखलपात्र याचा अर्थ काय? दखलपात्र याचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154 प्रमाणे प्रथम खबर नोंदवली जाते. दखलपात्र अपराधाच्या बाबतीमध्ये पोलीस अधिकारी आरोपी व्यक्तींना, त्यातील संशयित व्यक्तींना वॉरंटाशिवाय अटक करू शकतात आणि अपराध दाखल झाल्यानंतर, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अपराधाच्या तपासाला प्रारंभ होतो. न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाची आवश्यकता नाही. हा असतो दखलपात्र अपराध. आणि अजामीनपात्र अपराधाच्या बाबतीमध्ये न्यायालयाच्या आदेशाशिवाय इथं पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला जामीनवर सोडू शकत नाही. हे होतं दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराधास असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यामधील अपराधांचं स्वरूप. थांबूया इथं. थँक्यू.